सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह 2021 मौजे सावरगाव तालुका आष्टी जिल्हा बीड. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. पवित्र कुळाची गरजच नाही, कारण जे ते हारीचे दास जन्म घेतील ते कुळ धन्य असेल, तो देश पवित्र असेल, तो ते कुळ पवित्र असेल, ते देश धन्य असेल. माझे बडे बाबा जिथे अवतार घेतात ते साक्षात विष्णू नारायणाचा अवतार. महादेव पार्वतीला ज्या वेळेला ज्ञान सांगायला लागले, डोळा लागला म्हणून हे ज्ञान वाया जाऊ नये म्हणून माझे बडे बडे बाबा मच्छिंद्र रूपाने प्रगट झाले. म्हणून मच्छिंद्रनाथांना कुठल्या कुळाची न्यायची काही गरज आहे, ते तर असं अमर आहेत, त्यांच्यापासून संपूर्ण सृष्टीची निर्मिती झालेली आहे. विठाला विठाला ज्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे, अशा नगरीत वसलेले तुम्ही सगळेजण, तुमच्या चरणावर आमच्यासारख्या लोकांनी दंडवत घातलं तरी आमचं जीवन धन्य व्हाव एवढे तुम्ही पवित्र लोक आहात सावरगावचे. तुम्हाला वाटत असेल की असं का म्हणतायत, असं का म्हणतायत? त्याचं कारण असं आहे, नित्य सानिध्य नाथांचं तुम्हाला लाभलेलं आहे. आम्ही खूप लांबून येतो नाथांच्या दर्शनाला. तुम्ही नित्य गडाच्या शेजारी या रजकणानी ची धूल तुमच्या पायाला लागलेली आहे. तुमच्या चरणावर जर आम्ही मस्तक ठेवलं तरी आम्ही पावन होऊ, धन्य होऊ एवढे भाग्यवान सावरगावचे लोक आहात. नाथ बाबांचं सानिध्य प्राप्त झालेले. नाथ बाबांचं कोण? ते नाथ ज्यांनी ब्रह्मदेवाला बांधून टाकलं, ते नाथ ज्यांनी विष्णुदेवाला बांधून टाकलं, ते नाथ ज्यांनी महादेवाला बांधून टाकलं, असे ते नवनाथ. त्या नवनाथापैकी ज्येष्ठ मच्छिंद्र बाबा या ठिकाणी आहेत, म्हणजे संजीवन समाधीत आहेत. म्हणजे ते तुम्हाला आम्हाला पाहतायत, तुमच्या आमच्या रूपाने नटलेले आहेत. इथलं कणकण त्यांच्या निवासानी, त्यांच्या स्पर्शानी, त्यांच्या कृपेनं सुसज्ज झालेले, सुशोभित झालेले. म्हणून या भूमीत कीर्तन करत असताना माझं रोम रोम किती पुलकित झालेले ते तुम्ही कल्पना करू शकत नाही. विठाला विठाला नाथांच्या घरची कन्या आहे, नाथ संप्रदायाची संन्यास दीक्षा आहे. त्याच्यामुळे नाथांचं श्रेष्ठत्व काय ते मला माहिती आहे. संप्रदायच बुडाला असता जर माझ्या गहिनीनाथांनी कृपा केली नसती निवृत्तीनाथांवरती, तर संप्रदायच निर्माण झाला नसता. बाराकरी नावाचा नाथांचा संप्रदाय तो बदलून ज्ञानोबांनी वारकरी केला आणि जगामध्ये हा संप्रदाय प्रचलित झाला, सोपा केला, सरळ केला. सूक्ष्म वाटा ज्या होत्या त्या मोडल्या, मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला, राज्यभार चाले ऐसा. ज्ञानोबारायांपर्यंत नाथांची परंपरा आली, नाथ कृपा झाली, परंपरा तिथपर्यंत आली आणि ज्ञानोबारांनी ती परंपरा जगतमान्य केली. संपूर्ण जगाला उघडी करून ती परंपरा दाखविली. ही नाथांची कृपा आहे. संपूर्ण महाराष्ट्र नाथांच्या कृपेखाली पोचला जातो. महाराज पोचला जातो. कोण कृपा केली? महाराष्ट्रावर नवनाथांनी कृपा केली म्हणून वारकरी संप्रदाय उभा राहिलेला आहे. लक्षात ठेवा. अशा नाथ परंपरेतून चालत आलेला वारकरी संप्रदाय, ज्याचा पाया ज्ञानोबारा रस्ता, ज्याचे कळस तुकोबाराय होतात, अशा कळस मांडले गेलेल्या जगद्गुरु तुकोबारायांचा मागणीपर प्रकरणातला अभंगाचं कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेलं आहे. का? नियम आहे ना संप्रदायाचा, शेवटच्या दिवशी मागणी असावी. आणि काय मागावं हे माणसाला कळत नाही म्हणून मागायला संत शिकवतात. संतांनी जी मागणी देवाकडे केली त्याच मागणी पर अभंगावरती चिंतन व्हावं आणि ती ऐकून लोकही तसंच देवाकडे मागावं, ही प्रथा असलेली असल्या कारणाने मागणी पर अभंग निवडलाय. विठाला विठाला जीव जेव्हा जन्माला येतो ना पृथ्वी तलावरती, 4 पुरुषार्थ प्रत्येक जीवाला लावलेले आहेत. कोण्याही जातीत जन्माला या, कोण्याही देशात, कोण्याही संप्रदायात जन्माला या, तुम्हाला 4 पुरुषार्थ साधावे लागतात. तुम्ही माणूस म्हणून जन्माला आलात, नुसतं येऊन संसार करून निघून गेलात, उपयोग नाही. मग 84 लक्ष येवणीचा फेरा पडेल तुम्हाला. चुकली यावर मग फेरा पडे. नामदेवराय सांगतात, याच जन्मी ओळखी करा आत्माराम, संसार संगम भोगू नका. लक्षात ठेवा, नुसता संसार संसार करून गेलात तर लक्षात ठेवा मुक्ती मिळणार नाही, मोक्ष मिळणार नाही, जन्माला आल्याचं सार्थक होणार नाही. काय करावं लागेल? तुम्हाला पुरुषार्थ साधावे लागतील. संतांनी प्रश्न केला, संतांना प्रश्न केला लोकांनी, कोणते पुरुषार्थ आहेत महाराज? महाराजांनी सांगितलं, अर्थेच, धर्मीच, कामेच, मोक्षेच. अर्थ, धर्म, काम, मोक्ष पुरुषार्थ साधले पाहिजे. 4 कामं करा, बाकी करा काही करा न करा. लग्न करा अथवा न करा, मुलं जन्माला घाला अथवा न घाला, पैसा कमवा अथवा न कमवा, काही देणं घेणं नाही. वर गेल्यावर तुम्हाला विचारत नाहीत कोणीच.
जेव्हा देह ठेवाल, वर जाल, सूक्ष्म शरीर जी गती आहे सूक्ष्म शरीराची, ती गती ज्या वेळेला होईल तिथं विचारलं जाणार नाही कुण्या गावचे आहेत तुम्ही, सून कुठली केली, सासरवाडी कुठली आहे, तिथं नाही विचारत. तिथं डायरेक्ट विचारत किती नाम घेतलास, किती भजन गायलस, बोल पुण्य किती आहे तुझ्या अकाउंटला, पाप किती आहे तुझ्या अकाउंटला, हेच बघितलं जाते. वर गेल्यानंतर विचारलं जात नाही तुझं वय काय होतं, किती कमवलं, बंगला बांधला होता का, हे कुणी विचारत नाही. वर हे इथले लोक विचारतात, लक्षात ठेवा. आणि इथे आपण कायमचे राहायला आलो नाही, हे परम सत्य आहे. विढाला इथे राहायला नाही आलो आपण, जायचंय ना, संपली काळ वेळ की निघावं लागत असते. लक्षात ठेवा, इथं राहायला आलो नाही, जिथून आलोय तिथं जायचंय. मग तिथं जाताना काय घेऊन जायचं याचा विचार करा. याच्यासाठी मानव देह, याच्यासाठी मानवी बुद्धी, याच्यासाठी जीवन प्राप्त झालेले तुम्हाला आम्हाला. आणि म्हणून मी सांगत होते, 4 पुरुषार्थ प्रत्येकाने कमवले पाहिजे. प्रत्येक स्त्रीने, प्रत्येक पुरुषाने 4 पुरुषार्थ, 4 कामं. कोणकोणती? पहिले अर्थाचं, पैसा कमवला पाहिजे, पैसा कमवला पाहिजे. पण कसं? जोडून यादाना उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. कसं? कोणाचे गळे कापून नाही, मग उत्तम कमाईतून, चांगल्या सद्भावनेतून पैसा कमवला पाहिजे. पहिलं पुरुषार्थ सांगितलं, जो वरी चळनगा तो वरी म्हणती माझा माझा, मानिती लहान थोर देह सुखाची आकाजा, इंद्रिय मावळले आला बागुल आजा, झाले विपरीत कैसे तोच देह नव्हे तुझा. किती गोड लिहितात तू बरं आहे ना. माणसाकडे पैसा आहे, शक्ती आहे, ताकद आहे, तारुण्य आहे, तोपर्यंत सगळे घाबरतात. आमच्याकडे पाटलांची परंपरा आहे, तुमच्याकडे आहे का नाही मला नाही माहिती. आमच्याकडे पाटील परंपरा मोठी आहे आमच्या. तुमच्या गावात पण आहे का? इथल्या पाटलांना मी काही म्हणत नाही, पण आमच्या गावच्या पाटलांचं सांगत होते. आता तुम्हाला वाटेल पाटील तर निघाले, पूर्वीच्या काळात पाटलांच्या पायात जोडे असायचे, जोडे, त्याला जोडे म्हणलं जायचं. त्याचा आवाज यायचा, खड खड असा आवाज यायचा. पाटील पायात जोडे घालून निघाले की पाटलीने पटकन डोक्यावर पदर घ्यायचे. बाई गो, आमच्या पाटलांना ना नाही आवडत पदर पडलेलं डोक्यावरचं, असं म्हणून ती पदर घ्यायची. मग ते पाटील म्हातारे झाले, त्यांची ताकद संपली, हातातला कारभार निघून गेला, पैसे जवळ नाहीत. आणि पाटील बाहेरून येतात आणि ढेलजत बसून म्हणतात पाटलीनेला, चहा करता का? वस्त्रीवर बसून म्हणल्यानंतर पाटील म्हणते, बसा उगा, दिवसभर लई चहा लागलाय तुम्हाला म्हणते. तुकोबराय म्हणतात, काय विपरीत आहे. जी पत्नी तरुण वयात भीत होती, घाबरत होती, डोक्यावर पदर घेत होती, मान करत होती, सन्मान करत होती, आज ती बघायला सुद्धा तयार नाही. थुंकून या घरनास येले, खरं मरता तरी बरे. प्रमाण किती गोड आहे तुकोबरांचं. मी याला असतं ये म्हातार, बरं झालं असतं माझ्या नशिबाला, काही निठुंकून घर नासलं, अशी ती म्हणते. कोण? सौभाग्यवती पत्नी आपली आपल्याला असं बोलते. म्हणून तुकोबराय म्हणतात, पैसा जरुरी आहे जीवनामध्ये, पैसा कमवावा आपण उत्तम मार्गातून. अर्थेच पहिला पुरुषार्थ सांगितला, पैसा कमवा. दुसरा पुरुषार्थ सांगितला, धर्मेच, धर्माला अनुकूल वागा, अधर्माने वागू नका. 4 लोकांमध्ये आपली किंमत असावी, आपल्या गावात, आपल्या भावकीत, आपल्या सगळ्या समाजामध्ये आपली किंमत असावी, असं धर्माला अनुकूल वागावं. तिसरं पुरुषार्थ सांगितलं, कामेच, वयात आल्यानंतर लग्न करावं. 26वा उपनयन संस्कार सांगतो, वयात आल्यानंतर स्त्रीनं पुरुषांनी लग्न करावं. 26वा उपनयन संस्कार आहे, लग्न करावं, पण एकच करावं, किती करू नये, लग्न करावं. कामेच, या नंतरचा पुरुषार्थ सांगितला, मोक्षेच, मोक्ष, मोक्ष मिळवावं लागते. म्हणजे अर्थ धर्म काम मोक्ष. मोक्ष मिळवण्यासाठी काय करावं लागतं? भक्ती विण मोक्ष नाही, हा सिद्धांत वेद बोले हात उभारोनी. मी नाही सांगत, नामदेवराव छातीवर हात ठेवून सांगत, मी नाही सांगत. मग वेद बोले हात उभारोनी, दोन्ही हात वर करून वेद सांगतोय. काय? मोक्ष पाहिजे का? भक्ती करा. विठाला विठाला, मोक्ष पाहिजे ना, भक्ती करा. भक्ती केल्याशिवाय मोक्ष मिळत नाही. अर्थ धर्म काम मोक्ष 4ही पुरुषार्थ साधणारे तुकोबर आहे. ज्या वेळेला भगवंताचं दर्शन घेतात, भगवंताच्या जवळ जातात आणि अर्थ धर्म काम मोक्ष पूर्ण केलेल्या जगद्गुरु तुकोबरांना देव पाहतात, प्रसन्न होतात, कडकडून मिठी मारतात आणि विचारतात तुकाराम महाराजांना, तुकोबराय अर्थ धर्म काम मोक्ष 4 पुरुषार्थ तुम्ही साधले, आता सांगा तुम्हाला काय पाहिजे, मला देण्याची इच्छा आहे. त्यावेळेला तुकोबराय म्हणतात, देवा मला काही नको बघ, मला खाली पुन्हा जन्माला यायचंय म्हणाले. पुन्हा जन्माला यायचंय? हा यायचंय. कशाला हो? मृत्यू लोकांमध्ये जाणं काही सोपं नाही का देवा? म्हणले नाही, काही गरज नाही, तुम्ही माझी भक्ती केलात, आता मुक्त व्हा, माझ्यापर्यंत या, मोक्ष घ्या, सायुज्यता, सलोकता, समीपता, कोणती मुक्ती पाहिजे ते घ्या आणि तुम्ही मुक्त व्हा, माझ्याशी एकाकार होऊन जा. तुकोबराय देव म्हणतोय बरं का तुकाराम महाराजांना, तुम्हाला काय मागायची इच्छा आहे सांगा.
देवाला म्हणले तुकाराम महाराज काही नको, जन्माला घाल पृथ्वीवर पुन्हा पुन्हा जन्माला घाल म्हणल्यानंतर देव म्हणतोय तुकाराम महाराज पृथ्वीवर जन्माला येणं सोपं आहे का हो? का देवा? लय अवघड आहे. काय अवघड आहे? गर्भवासाचं जे दुःख आहे ना ते इतकं कठीण आहे, इतकं त्रासदायक आहे. अशा दुःखामध्ये मला तुम्हाला लोटा वाटत नाही, त्याच्यामुळे मला तुम्हाला पुन्हा पृथ्वीवर जन्माला घालायचं नाही असं म्हणतात. त्यावेळेला तुकोबारे म्हणतात देवा त्या गर्भवासाच्या दुःखाची तू काळजी करू नको, ते आम्ही सुखानं भोगायला तयार आहेत, तू आनंदाने आम्हाला जन्माला घाल. मागणी केली अभंगाच्या 4थ्या चरणात. तुका म्हणे गर्भवासी, 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 हे तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी, गुण गाई आवडी, गुण गाई आवडी, सुखे घालावे आम्हासी, घालावे आम्हासी, गुण गाई आवडी, गुण गाई आवडी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी, मागणी केली अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये. काही चुकलं का? नाही ना? बरोबर चाललंय ना सगळं? का काही चुकलं? वरून खाली येताना सगळ्यांना पाहिलं असेल, आम्ही खालून वर जाणार आहे. त्याचं कारण असेल नाथाच्या घरची नाथाच्या घरची उलटी खूण पाण्याला लागली मोठी नाथ कन्या म्हणल्यावर एवढं तरी जमलं पाहिजे ना. नाथांची कन्या म्हणून महाराष्ट्रभरामध्ये फिरत असताना कमीत कमी बाकीचं काही नाही तरी पण अभंग तर खालून उलटा सोडवता आला पाहिजे. विढाला विढाला एवढा एकाच अभंगाचं नाही सांगत. अभंग तुम्ही मला कुठलाही द्या. मी कीर्तनाला आल्यावर मी बऱ्याच गावात लोकांना म्हणत आहे, मला कीर्तनाला आल्यावर जगद्गुरु तुकोबाराच्या गाथ्यातला कुठलाही एक अभंग तुम्ही द्यायचा. गावात आल्यावर सांगायचं 1 तासभर अगोदर मला अभंग सांगायचा, मी तो अभंग उलटा सोडून दाखीन. सोयीसाता सोडून द्या, तिकडच गेला. विढाला विढाला मागणी केली, देवाला सांगितलं देवा घाल म्हणले जन्माला. देवाने सांगितलं मला काही पटना झाली म्हणले तुकाराम महाराज तुमचं काय पटत नाही म्हणजे तुम्ही लोक सगळे मरून मुक्ती मागतात, वर येतात, मोक्षाला जातात, तुम्हाला आयतं मोक्ष मिळाले तर तुम्ही मोक्ष घेत नाही म्हणले. मला गरज नाही. काय गरज नाही मला पुन्हा जन्माला घाल. का म्हणली जन्माला घालायचं मला दुःख होतंय. का दुःख होतंय देवा? देवानी सांगितलं गर्भवासाचं दुःखाचं काय सांगू म्हणले, वर्णन केला तुम्ही स्वतः. काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा मास मुळ मूत्र जाना क्षण क्षणा तुझं द्यातसे. काय गर्भातली यातना आहे बाबा. 9 महिने 9 दिवस पोटात आईच्या काय त्रास होतो. बाहेर आल्यानंतर मायेमुळे तुम्ही आम्ही विसरलो, संतांना ते लक्षात होतं. आणि ते होत असलेले चटके, होत असलेला त्रास, 9 महिने 9 दिवस आईच्या गर्भात आपण वावरलो. हात लांब करायला जागा नाही, पाय लांब करायला जागा नाही. श्वासात किती त्रास होता श्वास घेत असताना. अशा 9 महिने 9 दिवसामध्ये किती त्रास झाला, किती सहन केलं. आईनं डोहाळे लागल्यानंतर खाल्लेलं मीठ तिखट सगळं शरीराला लागत होतं.
आणि म्हणून चटाचट चटके बसत होते. जेव्हा चटके बसत होते तेव्हा प्रार्थना करत होता जीव आईच्या पोटामध्ये. एक वेळ करिया दुःख वेगळे, एक वेळ करिया दुःख वेगळे, एक वेळ करिया दुःख वेगळे, एक वेळ करिया दुःख वेगळे. दुरिताचे जाळे उगवली, दुरिताचे जाळे उगवली, आठवीन पाय माझा नवस, 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 आठवीन पाय तुम्ही आम्ही आईच्या गर्भात असताना प्रार्थना केली, देवाला सांगितलं, देवा एक वेळा करी या दुःखा वेगळे, दुरितांचे जाळे उगवोनी, आठवीन पाया हा माझा नवस, रात्री दिवस पांडुरंगा. देवा लय त्रास आहे रे आईच्या पोटात, बाहेर काढ. बाहेर काढलं देवानी, कसल्याही प्रकारची अडचण न येऊ देता. बाहेर आल्यावर तुमच्या आमच्या लेकरांनी माणसाच्या राम कृष्ण हरी ओम काहीतरी ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणायला पाहिजे की नाही. नवस केले ना पोटात, नवस केलेला फेडता की नाही तुम्ही. नवस करता तुम्ही, बडे बाबाच्या तिथे नवस बोलता, मग बोललेलं नवस करता की नाही. जे बोललं ते करतो ना. मग पोटात असताना नवस बोलून आलो की माझा नवस आहे, मी मला बाहेर काढ, मी तुझं नाम घेईन. मग बाहेर आल्यावर घ्यायला पाहिजे ना. बाहेर आल्याबरोबर माणसाचं लेकरू रडायला चालू केलं. माणसाचं बाळ असतं ना ते रडतं आधी. लोकांनी विचार केला, अरे 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 पोटात देवाला नवस केलं म्हणे, बाहेर गेल्यानंतर देवाचं नाम घेईन, बाहेर आल्यावर रडायला रडणं काही चांगलं असतं का. अपशकून, जन्मल्याबरोबर रडणं अपशकून आहे. म्हणून काय करा, पूर्वीच्या काळी बाळ जन्माला आलं की त्याला मोहाळाचं मध खाऊ घातलं जायचं. बरोबर. बिना लेकराच्या बसल्या का माहिती झालेत का तुम्हाला काही, एक दोन काही लेकर झालेत. बाळ पूर्वीच्या काळात जन्माला आलं की त्याला मोहाळ खाऊ घालायचं की नाही. हलवा गे माना हलवा की अशा अशा चांगल्या मान हलवून मला असं मारक्या बैलासारख्या बघितलं मी कशी कीर्तन करून बरं. माझं बोललेलं लक्षात येतं ना, कारण मी लातूरची आहे त्याच्यामुळे माझं बोललेलं कळतं का नाही आधी मला तेच कळे ना. बोललेलं लक्षात येते का, येते का. माना हलवा बरं, अशा हलतात का बघू तुमच्या. हलवा माना. बाळ जन्माला आलं की आपण पूर्वीच्या काळी त्याला मोहाळाचं मध खाऊ घातलं जायचं का. मधुर असं मोहाळाचं मध खाल्ल्यानंतर मधुर असं भगवंताचं नाम गाईल म्हणून मोहाळाचं मध खाऊ घातलं जायचं. तुम्ही मोहाळाचं मध खाऊ घाला ना, अख्खा गड्डा त्याच्या तोंडात घाला मोहाळाचा, तरी ते बोलायला शिकतच काय. नको तिथल्या शिव्या शिकून येतं. विडाला विडाला कळलं का. नको तिथल्या शिवाय ते शिकून येतं जे आपल्याला शिकवायची गरज नाही. आणि त्याला किती शिकवा तुम्ही, हरिपाठ पाठ होत नाही. किती शिकवा त्याला भजन होत नाही. परम भाग्यवान असतात ते जीव ज्यांच्या मुलांना भजन पाठ आहेत, जे नित्य नियम चालू ठेवतात, जे नित्य नियमाने भगवंताचं नाम गातात, जे अंतःकरणामध्ये सदैव भगवंताच्या भक्तीशी एकाकार होऊन दृढ होऊन राहतात. परम भाग्यवान आहेत ते जीव. माहिती का. जन्माला आला जीव, तुकोबरे सांगायला लागलेत. खरंच गर्भवासाचं दुःख काय सांगावं. नाकी तोंडी कृमी किडे, गर्भवासाचे दुःख गाणे कवना पुढे सांगितले, कोणा पुढे सांगावं. फार भयंकर यातना आहे. पण देवा एक फायदा आहे हो. काय देवाला म्हणतात तुकाराम महाराज, फायदा आहे. काय फायदा आहे. जेव्हा मी जन्माला येईन ना तेव्हा तुझं नाम संकीर्तन ऐकण्याचं जे फायदा आहे ना, ते बाकी कुठंच नाही. वैकुंठात नाही, स्वर्गात नाही, कुठंच नाही. तुझा सप्ताह, तुझं संकीर्तन केवळ मृत्यू लोकात आहे. म्हणून मला मृत्यू लोकात जन्माला यायचंय. विठाला विठाला. म्हणून तुकोबरांनी मागणी केली. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे अमाशी. सुखानं घाल देवा, त्याची तू काळजी करू नको. मी ते सहन करायला तयार आहे. का मी घाबरत नाही म्हणतात तुकोबराय.
मी काय नाही, मी घाबरत नाही, मी गर्भवासाचं दुःख सहन करायला तयार आहे. घाबरत नाही कस काय म्हणतात तू खबर आहे? मुनी मुक्त झाले भेणे गर्भवासा, आम्हा विष्णुदासा सुलभतो. मुनी मुक्त झाले असतील गर्भवासाच्या दुःखाला घाबरून, पण आम्ही विष्णुदास आहेत, आम्ही घाबरणार नाहीत, आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ. बरं ठीक आहे, जन्माला आलात मान्य आहे, पण मला एक सांगा, जन्माला येऊन काय करणार आहेत तुम्ही? काही नाही देवा. काय तू को बरे सांगायला लागले, देवाला घेईन मी जन्म यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया, तुझ्या चरणाची सेवा, तुझ्या नामाची सेवा करण्यासाठी मला वारंवार जन्माला यायचंय, याच्या पलीकडे मला काही नाही. ही मागणी जेव्हा देव ऐकतात ना तुकाराम महाराजांची, खुश झाले देवा. म्हणले भक्त असावा तर असा असावा, नाही तर काय कामाचे म्हणले काय काय भक्त असावा तर असा असावा. ठीक आहे म्हणले, काय हरकत नाही. तुकाराम महाराज प्रसन्न आहे मी तुमच्यावर, मी तुम्हाला काहीतरी मागा म्हणलं तर तुम्ही म्हणताय की पुन्हा जन्माला यायचंय आणि जन्माला येऊन पुन्हा कीर्तन करायचंय, बाकी काही करायचं नाही. मग तसं असेल तर ते तुम्ही खाली गेल्यावर, जन्माला आल्यावर जे माझं कीर्तन करणार, जे माझे भजन गाणार किंवा माझ्या भजनाची अभंगाची जी रचना करणार, त्याच्या मोबदल्यामध्ये मी तुम्हाला मुक्ती आणि संपदा देतो. तुकोबाराय म्हणाले, देवा तुझी मुक्ती, तुझी संपदा, तुझी तुला सलामत. तुकोबाराने ती मुक्ती, ती संपदा नाकारली अभंगाच्या 3ऱ्या चरणात. न लगे मुक्ती धन संपदा, आणि संपदा लगे मुक्ती आणि संपदा, लगे मुक्ती आणि संपदा, न लगे मुक्ती संपदा. काय झालं माहितीये का, तुकोबारांना देवाने मुक्ती आणि संपदा देऊ केली. भक्तीचे फल म्हणून मी तुम्हाला मुक्ती आणि संपदा देतो. तुकाराम महाराज म्हणले, देवा तुझी मुक्ती आणि तुझी संपदा तुला जवळच राहू दे, मला नकोय. न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. तुकोबारांनी सांगितलं, म्हणजे मला तुझी मुक्ती तुझी संपदा नको देवा. आता मुक्ती नको म्हणणारी एकमेव जगद्गुरु तुकोबाराय. बाकी सगळे तुम्ही आम्ही मुक्तीच्या मागे लागलोत की नाही? तुम्हाला एक प्रश्न विचारते सावरगावकर मंडळी, उत्तर द्या. तुमच्यापैकी असं कुणी आहे का इथं बसलेल्यापैकी का त्याला तडपडत मरावं वाटते, 6-6 वर्ष बाजत पडून राहावं वाटते, त्याला पॅरालिसिसचा अटॅक व्हावा वाटते का? नाही. तडपडत मरायचंय का तुम्हाला? कसं मरायचंय मग? पटकन मरायचंय ना, त्रास न होता, अगदी हसत खेळत बोलत जायचंय ना सगळ्यांना. तुम्हाला कसं जायचंय? तुम्ही जर बाजत पडल्या, तुमच्या सुनबाई तुमच्या जवळ आल्या, अगं आलं धरून अशा कुचवतील की नाही तुम्हाला? म्हातारी माझ्या नशिबाला येऊन बसली, कोण करावं हिचं म्हणणार की नाही? मग तडपडत मरायचं काही तर कुणाला? सगळ्यांना मुक्ती पाहिजे ना, सगळ्यांना चांगलं मरण पाहिजे. मुक्ती म्हणजे चांगलं मरण, हसत हसत मरण, त्याला मुक्ती म्हणतात माहितीये का? मुक्ती सगळ्यांना पाहिजे ना, ती अशी कशी मिळेल बरं? सगळेजण म्हणतात आता मुलीचं लग्न झालं, मुलाचं झालं, नातू झाला, नात झाली, सगळं झालं, आता देवानं मुक्त करावं. बघा असं कसं मुक्त करल? केलेलं कोण बघाव? किती जावेवर बोट मोडले, किती नंदावर बोट मोडले, कोणी बघाव? ते भोगावं लागतं ना आपल्याला, आपले केलेले कर्म भोगावं लागतील. अशी कशी मुक्ती मिळणार आहे? नाही मिळणार. मुक्ती सगळ्यांना हवी आहे, पण मुक्तीसाठी लागणारे कर्म कुणाकडे नाहीयेत, म्हणून मुक्ती मिळत नाही. विढला एक म्हातारी आजी काय केली, तिची सुनबाई तिला घरात ना काम केल्याशिवाय भाकरी खायला द्यायची नाही. आणि एका दिवशी सुनबाईने सांगितलं, आत्याबाई काय, आणि शेताकडे जा, घरात चुलीला घालायला जळण नाही, इकडे त्याला काय म्हणतात? सरपण म्हणतात. सरपण नाही म्हणे, शेताकडे जा, तुराट्याचा भारा घेऊन या, लाकडं घेऊन या, मुळी घेऊन या म्हणे लाकडाची जाऊन.
म्हातारी रागा रागात निघाली, काम केल्याशिवाय मला सून भाकर देत नाही काय, माझं एवढं 10 एकरचं शेत कमवून ठेवलं, वावर कमवून ठेवलं पोरासाठी, सून आणली बाहेरची आणि मलाच खायला भाकर घालत नाही. तन 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 करत गेली म्हातारी अशी शेतात, अशी मुळी बांधली महाराज, इतकाली मोठी, उचलेल का पण रागाच्या भारात अशी डोकं लावून घेतली, डोक्यावर उचलून निघाली रस्त्यानं. दुपारचे 12 वाजले होते, उन्हाळ्याचा दिवस होता, ऊन लागत होतं. आता म्हातारी वय झालेली, तिला कशी मुळी येईल बरं, आणि खूप पोजी मुळी व्हायला लागली की धिली टाकून एका झाडाखाली रडत बसली बरं का, आणि म्हणली ये रे बाबा यमा, ये रे बाबा यमा म्हणल्यावर यम आलाच की. आता यम कसा आहे तर त्याची लक्षणं सांगून जाते. ते रेड्यावर बसून येतो, त्याचे 2 शिंग असतात असे, त्याच्या हातात एक फास असतो. ती आलं, अजय आलो म्हणला चल. तिनं म्हणली वरून खाली बघितल्याशी, कोणीच म्हणली तू, ती मला मी यम, तू यम आहेस म्हणलं. हा कस काय आलास, तूच आता हाक मारली ना मला प्रेम म्हणा, ये रे बाबा यमा म्हणून मी आलो म्हणला. चल मला तुला घेऊन जातो. ती म्हणली कुठं, नरकात घेऊन जातो म्हणला. तिथं हिशोब होईल म्हणला तुझ्या कामाचा, काय काय पुण्य किती आहे, पाप किती आहे, सगळं हिशोब होईल म्हणला. चल घेऊन जातो तुला. ती म्हणली एवढ्या लवकर येऊ का म्हणली. मग आता काय करणार आहेस म्हणलं यमानं, आता काय करणार आहेस. अरे अजून खूप काम आहे. काय काम आहे म्हणले, पिंकीचं बाळांतपण करायचंय, पिंट्याचं लग्न लावायचंय, अजून खूप काम आहे म्हणली मला. बर म्हणला, सून घरात भाकर घालत नाही, आता सगळे दिवस संपले, 70 वर्षाच्या जवळ आलीस, आता तरी तुला जगण्याची इच्छा संपली पाहिजे ना, तरी तुला अजून तुझ्या नातीचं बाळणपण, नातवाचं लग्न, पंतवाचं तोंड पाहायचंय म्हणे तुला. चल आता. ती म्हणते नाही येणार, माझं खूप काम आहे. मग यमाने विचारलं, मग मला कशाला बोलवली उगा चौक इथं. ती म्हणते अरे मला भारा उचलू लागायला कोणी नव्हतं, उचलला भारा, विडाला विडाला. तात्पर्य काय, मुक्ती कोणाला नकोय का, मुक्ती सगळ्यांना हवी आहे, पण मुक्तीसाठी लागणारे जे कर्म आहेत ते कोणाकडे नाहीये, कोणाकडे नसल्या कारणाने मुक्ती मिळत नाही. लक्षात ठेवा, भगवंताची मुलगी मुक्ती तुकोबारीने नाकारली. आता नाकारण्याच्या पाठीमागचं कारण होतं, जेव्हा देवांनी मुक्तीचा प्रस्ताव पुढे ठेवला ना, म्हणले तुकाराम महाराज तुम्ही माझी खूप भक्ती केलात म्हणून मी त्याच्या मोबदल्यात तुम्हाला मुक्ती देतो. तुकाराम महाराज खाली बघून असे हसले. नीट बघा माझ्याकडं, कीर्तन बघितल्यावर कळेल, माझ्याकडे बघा नीट, लक्ष देऊन माझ्याकडे पहा म्हणजे कळेल. तुकाराम महाराज हसले. न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा. स्थिती काय आहे तुकोबारांची, खाली मान घालून तुकोब न लगे मुक्ती म्हणताना ते हसले. कोण, तुकाराम महाराज. देव समोर उभा आहे, तुकोबार समोर उभे आहेत आणि नको म्हणले मुक्ती. नको म्हणल्यानंतर त्या हसण्यामध्ये एक मार्मिकता होती. देव थोडेसे अचंबित झाले हसण्यावर. म्हणले तुकाराम महाराज सगळं जग मुक्तीच्या मागं लागते, तुम्ही का नको म्हणताय. त्याचं कारण आहे म्हणले एक, देवा तुझी जी मुक्ती आहे ना, ती तुझी मुक्ती जिचं तू मला आमिष दाखवतोयस, ती तुला न सांगता माझ्या जवळ आली आणि ती मला वरली, माझ्या पायाची दासी बनून राहिली. तुका म्हणे मुक्ती परणिली नोवरी. आता दिवस चाली श्रीमंताच्या घरची पोरगी आणि गरीब घरचं पोरग नौकर राहिलं त्यांच्याकडे, आणि नौकर राहिलं, नोकरी करायला लागलं, आणि श्रीमंत माणूस म्हणतोय काय, चांगलं राहा, चांगलं काम कर, इमानदारीने माझ्यासोबत वाग, माझी पोरगी तुला देतो. आता त्या पोरीनं ह्याला आधीच त्याला लेटर दिलेलं होतं. आता ते कशाला भिल बापाला तिच्या, भिल का, तू नाही म्हणलं तरी हा म्हणलं तरी तुझी पोरगी मलाच करून घेणार आहे. आधीच तिचं प्रेम झालंय माझ्यावर.
मग आता ती नाही म्हणणार आहे का? तसं झालं बघा तुकोबाऱ्यांचं. तुकोबाऱ्यांना मुक्ती आली, वरली आणि तुकोबाऱ्यांची दासी होऊन तुकोबाऱ्यांच्या जवळ नांदायला लागली. तेव्हा तुकोबाऱ्या म्हणतात देवाला, देवा ज्या मुक्तीचं तू मला आमिष दाखवतोस ना, ती तुला न माहिती हो देता कधीचीच मला येऊन वरलेली आहे, माझ्या पायाची दासी बनलेली आहे. आणि म्हणून तुला सांगतो तुझी मुक्ती मला नको. पूर्वीच्या काळामध्ये श्रीमंत घरच्या मुलींना आपल्या मनानं नवरा करण्याचा अधिकार होता, पती शोधण्याचा अधिकार होता. इतिहास त्याला साक्ष देतो. रुक्मिणीचं स्वयंवर झालं ना, द्रौपदीचं स्वयंवर झालं, सीता मातेचं स्वयंवर झालं. त्या स्वयंवरामध्ये देश विदेशांचे राजे लोक यायचे. द्रौपदीचं स्वयंवर सांगते ऐका, किती सुंदर स्वयंवर झालं. द्रौपदी याज्ञसेनी यज्ञकुंडातून निर्माण झालेली, 16 वर्षाची उपवर झालेली कन्या यज्ञकुंडातून निर्माण झाली, अग्नीतून. आणि द्रुपद राजाच्या घरी जेव्हा ती जन्माला आली, देश विदेशाच्या राजा लोकांना पत्रिका पाठवली, आमची मुलगी द्रौपदी उपवर आहे आणि याज्ञसेनी आहे, यज्ञकुंडातून निर्माण झालेली आहे. तिचं सौंदर्य काय सांगावं, पृथ्वीवर तिच्या एवढी सुंदर स्त्री दुसरी कुठली नाही. तिच्या स्वयंवराला देश विदेशाचे राजे लोक या म्हणून पत्रिका पाठवली. पत्रिकेवर पहिल्या फ्रंट पेजवरच तिचा फोटो छापलेला होता. आजकालच पत्रिकेवर नवरा नवरीचे फोटो आहेत, अशातला भाग नाही. पूर्वीच्या काळापासूनच प्रथा आहे ती. आता स्वयंवराची पत्रिका छापली, फ्रंट पेजवर तिचा फोटो काढला, देश विदेशाच्या राजा लोकांना पत्रिका गेल्या, राजा लोकांनी पत्रिका पाहायला चालू केली. म्हणजे ही फोटो तेवढी सुंदर, प्रत्यक्षात किती सुंदर असेल गडी म्हणली. आपल्याला ती करून घेऊ की न घेऊ, आपल्याला तिने पसंत करो की न करो, पण आपण पाहायला म्हणून तिला जायचं. विडाला विडाला देश विदेशाचे राजे द्रौपदीच्या स्वयंवराला निघाले. त्या राजांचं वय काही जणांचं 25 वर्षाचं होतं, काही जणांचं 30 वर्षाचं वय होतं, काही जणांचं 40 वर्षाचं होतं, काही जणांचं 50 वर्षाचं वय होतं काही राजांचं. आणि एक तर राजा होता डायरेक्ट 80 वर्षाचा, ती बी निघालाच. 80 वर्षाच्या राजांना स्वयंवरात निघाव का? नाही, पद्धत आहे काही निघायची. एक तर होतं सेंचुरी मारलेलं, 100 वर्ष त्याला कंप्लीट झालेली होती. ते बी थरथर थरथर कापत बघितलं फोटो असं. म्हणला लईच भारी दिसती बाबा, म्हणला द्रौपदी, जायचंच म्हणला एकदा बघायला. आता दुसऱ्या दिवशी सकाळी जायचं होतं तिच्या गावाकडं, द्रौपदीच्या गावाकडं जायचं होतं. आता यार म्हाताऱ्याला रातभर झोप येईना. म्हातारं उठायचं, आरशा पुढं जायचं, एकदा आरशात बघायचं, एकदा फोटोला बघायचं, एकदा आरशात बघायचं, एकदा फोटोला बघायचं. ते दाराला 2 द्वारपाल उभे होते त्याच्या, माहितीये का? ती वाकून बघायची. काय रे म्हणे, आता म्हातार झोपत नाही, आज काय झाले म्हणे, आज म्हातार झोपत नाही, काय झाले? वाकून बघायची, परत शांत बसायचे. इतक्यात त्या म्हाताऱ्या राजांनी बोलवलं त्या 2 द्वारपालांना. म्हणजे राजाजी, तुम्ही झोपत नाहीत, काय झाले, काही त्रास होते का तुम्हाला? नाही रे, त्रास ब्रेस काय नाही म्हणे. मग मला उद्या ना द्रौपदीच्या स्वयंवराला जायचंय. मग म्हणजे तिच्या स्वयंवराला जायचंय ना, तर मग मी थोडासा असं मला विचार करतोय, मी तिथं गेल्यावर ती मला पसंत करेल का? आता द्वारपाल काय म्हणतील, राजा आहे, काही बोलावं तर नोकरी जाईल की नाही. म्हणे राजाजी, तुम्हाला पसंत करेल की नाही? रे, कशी पसंत करेल म्हणे. का? कारण ती कसं आहे ना, माझी दाढी आणि मिशे ना पांढरे झालेत म्हणे, पांढरे. आणि मग तरुण पोराची कशी काळ्या भोर मिशा असतात, दाढी काळी असते. मग आता काय करा? ती म्हणली, द्वारपाल म्हणले, राजाजी, पांढऱ्या मिशा, पांढरे केस, पांढरी दाढी काळ करायला फार तर 1 तास खूप झालं म्हणे. 1 तास म्हणे, 1 तासात माझ्या मिशा, माझी दाढी, माझे केस पांढरे होणार, काळे होणार. कसे? गेलं पळत पळत दुकानदाराला उठवलं, एक डायची पुडी आणली महाराज, डाय पाण्यात कालवली, म्हाताऱ्याला लावली. काय महाराज 1 तासाने आंघोळ किंवा घातलं, 2 सैनिकांनी म्हणून आणून उभं केलं त्याला. कुठं? आरशाच्या समोर. बघा राजाजी तुमचा चेहरा. बघितलं, माझाच तोंड आहे का म्हणलं. एवढी कशी काळी झाली म्हणे माझी केस. डाय म्हणले, डाय काय करते म्हणले, 1 तासात पांढरे केस काळे. वाह, मिशीचे असे ताव मारली राजा. म्हणला परत मला थोडीशी भीती, मला एका गोष्टीची खंत आहे म्हणला. काय? म्हणजे कंबर खूप वाकली आहे म्हणला अशी. हिचं काय करू म्हणला, कारण तरुण वय, क्षत्रिय कुळातला राजा कसा असतो, त्याची कंबर टाईट असते, त्याची छाती पुढं असते क्षत्रियाची, त्याचं पोट मध्ये असते, पोट मध्ये असते, छाती पुढं असते. कोणाची? हे क्षत्रियाचे लक्षण आहेत, मराठ्यांचे लक्षण आहेत. काय? मराठ्यांची छाती पुढं असते, पोट मध्ये असतं. का? दंड बैठका काढलेले असतात, व्यायाम केलेलं असतं, त्याच्यामुळे पोट मध्ये असतं. बरं मराठ्यांचं
हा, क्षत्रिय कुळातल्या लोकांचं पोट मध्ये असतं, छाती पुढे असतं. हे कधीच, हे मी द्वापार युगातलं सांगत होते, आत्ताच्या मराठ्यांचं नाही बोलत आहे. छत्रपती शिवरायांच्या काळातल्या मराठ्यांचं सांगत होते, त्यांची छाती पुढे असायची, पोट मध्ये असायचं. आताच्या मराठ्यांचं जर सांगायचं झालं ना, छातीचा पत्ताच नाही, पोटाच्या ढेऱ्याची इतक्या वाढून बसतात. मग हे जे ढेऱ्या वाढलेले जे आमचे पुरुष आहेत ना, हे क्षत्रिय घराण्यातले, मराठ्याच्या कुळातले, यांच्या हातात जर तलवारी दिल्या, यदा कदाचित भविष्यात धर्माचं युद्ध पेटलं, जातीचं युद्ध जर पेटलं आणि आमच्या मराठ्यांच्या हातामध्ये तलवारी दिल्या, घ्या तलवारी, निघा लढायला. जेव्हा आमचे मराठी लढायला निघतील ना तलवार घेऊन, तेव्हा तलवारीला तलवार भिडण्याच्या ती ढेरीला ढेरीच भिडल मारायची. व्यायामच राहिला नाही. कोण व्यायाम करते सांगा बरं गावात? कुणाचं पोरग आहे का रोज 4 लिटर दूध पिते, सकाळी 2 लिटर, संध्याकाळी 2 लिटर? आहे कुणाचं पोरग गावात? सत्कार करते मी त्याचा, माझ्याकडून बक्षीस. 4 लिटर दूध पिते, पचतच नाही तर कुठलं पिणार आहे? पचायला पाहिजे ना दूध. पचते का? चहा कोण कोण पितात हात वर करा. लाज वाटते का चहा? इंग्रजांनी आणलेली चहा आम्ही किती मस्त पितो माहिती का? क्षत्रियाचं लक्षण होतं पूर्वीच्या काळात. काय? छाती पुढं असायची, पोट मध्ये असायचं. राजा म्हणतोय, अरे माझी कंबर खूप वाकली, काय करू? राजाची उपाय काय? आयडिया. कोपऱ्यामध्ये एक बांबू उभा केलेला होता, तो बांबू असा सेंटर मधून चिरला, त्याच्या काड्या निघतात. आमच्या इकडे त्याला बद्या म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात? कामटे. हा, विठाला काय निघाली? त्याचे कामटे निघाले 2. इतकाले 2 काढले. एक डावीकड, एक उजवीकड, असं इकडून लावलं, गच्च उपरनं बांधलं. महाराज असं कीर्तन करायचं बांधल्यासारखं, असं गच्च आवळून बांधलं की म्हाताऱ्याची कंबर अशी टाईट ट्रपट्ट. म्हणला आता दिसतो, म्हणला मी क्षत्रिय घराण्यातला राजा. बसला रथात, निघाला महाराज. आता त्या रथाला काय शॉकअप सर का पाटे? धडल 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 धडल. आता पूर्वीच्या काळातले रस्ते, तेव्हा काय डांबरीकरण नव्हतं, काही नाही, नुसते खड्डे रस्त्यात. निघालं रथ, धडल 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 धडल. पद्या कमजोर होऊन गेल्या. कामटे होते ना, ते आदळून कमजोर झाली ना. ते त्याची ताकद त्या कामटेची. आदळल्यावर कशाला राहतील ती कामटे, है की नाही? त्याची ताकद संपली त्या कामटेची. असं गेला, अवफरण हातात घेऊन, असं तलवार घेऊन गेला. तिथे असं मंडप टाकलेलं होतं, ह्याच्यापेक्षा भारी सोन्याचे सिंहासन मांडलेले होते. सगळे राजे बसले, हाही जाऊन बसला तिथं असा. आणि मग तिकडून द्रौपदी हातामध्ये फुलाचा हार घेऊन आली त्या सभेमध्ये. आल्यानंतर तिचा जो भाऊ होता ना, तिच्या बरोबर यज्ञकुंडातून जन्माला आलेला दृष्टद्युम्न, ज्याचं नाव होतं, तो उठला आणि त्यांनी घोषणा केली, ऐका हो, ऐका, देश विदेशाचे आलेले राजे हो, ऐका, माझी बहीण द्रौपदी, तिचा आज स्वयंवर ठरलेला आहे, ती असंच कोणालाही वरणार नाही. आमची द्रौपदी वरेल त्याला जो तिचं पण पूर्ण करेल. एवढं म्हणल्याबरोबर उजवीकडचं काम टाक. अरे बापरे, म्हणला फुकट करून गेला, मिळती काय की म्हणून आलतो. म्हणला हिचं काय की पण नाही, म्हणला शर्त आहे. म्हणला काय शर्त असेल? एकानं विचारलं, काय पण आहे तुमच्या द्रौपदीची? काय शर्त आहे, काय अट आहे, सांगा. मग उठला दृष्टद्युम्न, म्हणतोय, समोरच्या मंडपामध्ये उकळत्या तेलाची कढई आहे, कढईच्या बाजूला धनुष्यानी बाण ठेवलेला आहे. उकळत्या तेलाच्या कढईच्या वरच्या बाजूला फिरता यंत्र आहे, यंत्रावर मासा आहे. खाली तेलात पाहून वरच्या माशाचा जो डावा डोळा उडवेल त्याला आमची द्रौपदी वरेल. म्हणल्याबरोबर डावीकडचा काम टाक मोठा मारा. मायो, म्हणला काय खरं नाही बाबा, बापरे लय मोठं पण आहे म्हणला, हिचं अवघड आहे म्हणला काम. सगळ्या लोकांनी उठा, ती राजे बसली होती की नाही अशी लाईनीत, उठा उठा, तुम्ही उठा, तुम्ही उठा, कोण तर उठा एखादं त्यातलं. सगळ्यांना म्हणले, यांना उठावा, हे लय ज्येष्ठ आहेत म्हणले, सगळ्यात लय युद्ध केलेले, 100 वर्षाचं वय आणि लय अनुभव आहे म्हणले. उठवा उठवा उठा उठा उठा. नको नको नको. हा काय चालय? उठा, घ्या धनुष्यबाण, उडवा माशाचा डावा डोळा. अहो काय सांगू तुम्हाला, द्रौपदीच्या वयाच्या माझ्या घरात नाती आहेत बघा म्हणते. तुला कळ नाही जेव्हा जेव्हा तू आला होतास तेव्हा स्वयंवराला, फुकट करून गेला, मिळाली तर करा म्हणायचं, पण असं नाही ना. मग नंतर यांना उठवा त्यांना उठवा,
पण जेव्हा सूतपुत्र कर्ण उठला तेव्हा सूतपुत्र म्हणून नाकारलं. आणि मग जे असे सगळ्या ब्राह्मणाच्या पंक्तीमध्ये अज्ञातवासामध्ये ज्या वेळेला चालले होते ना सगळे पांडव, त्या पांडवांना त्या ज्या वेळेला सांगितलं, अर्जुन बसला होता त्या ब्राह्मणांच्या पंक्तीमध्ये, आणि ज्या वेळेला द्रुपद राजा म्हणतो अरे क्षत्रिय निक्षत्रिय झाली का पृथ्वी, कोणी आहे का क्षत्रिय, तेव्हा अर्जुन उठून उभा राहतो. अर्जुन जेव्हा टाळकन उठून उभा राहिला ना तो ब्राह्मणाच्या पंक्तीत बसला होता. बरं का, सगळे ब्राह्मण त्याचा धोतर धरून खाली बस खरी बस. आपलं यांचा शुभमंगल सावधान झालं की जेवायला पहिली पंगत असते. हे ब्राह्मण थोडंच होतं, ह्याच्या अंगात रक्त क्षत्रियाचं. सळ 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 खेळ की उठलं महाराज, घेतलं धनुष्यबाण, डावा डोळा उडवलं आणि तिला वरलं. कोणाला? हे झाला दृष्टांत. आता सिद्धांतावर या. नलगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा. आता सिद्धांतावर या. एक राजाची मुलगी करून घ्यायची म्हणली तर तिचं एवढा मोठा पण पूर्ण करावं लागलं. साक्षात देवाची मुलगी मुक्ती तुकोबाऱ्यांना येऊन वरली. कोणतं पण होतं तिचं? तुकोबारा एका अभंगात पण सांगतात, पण आईशा नावे देव धरी जे तो भावे. जो भावनेनं देवाचं भजन करतो मुक्ती त्याला येऊन वरते. विठाला विठाला. आणि म्हणून ना लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा. तुझी संपत्ती तुझी संपदा नको, तुझी मुक्ती नको. काय पाहिजे मग? संत संग देई सदा. संताची संगती का मागताय? तुकोबारांनी संताची संगती मागितली. संत ही दोन प्रकारचे आहेत, सभागे संत, अभागे संत. तुम्ही म्हणाल अभागे संत कुठे आहेत? सभागे आहेत म्हणजे अभागे. दिवस म्हणल्यावर सापेक्ष काय येतं? रात्र. दिवसाला सापेक्ष काय येतं? रात्र. दिवसाच्या विरोधात, पुरुषाच्या विरोधात, सुखाच्या विरोधात, बरोबर, सगळ्या गोष्टीला सापेक्ष आहे. तसं सभाग्य संताला अभाग्य संत आहेत. तुम्हाला सांगते मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता आहे ठाऊक सभाग्या संता. सभाग्या संताला, सभाग्य म्हणजे जे सौभाग्य असणारे संत आहेत त्यांना माहिती असते आपला अधिकार काय आहे. अभाग्य उगा बोंबलत कीर्तन करणारे किती बी संत भेटतात, त्याला थोडं संत म्हणतात. विठाला विठाला. देव त्यांना कळलाच नाही, देवाचं कीर्तन करतात. अशा लोकांनी कीर्तन केल्यानंतर त्यांचं कीर्तन हृदयात पटेल का? हृदयात उतरेल का? बोला ना, नाही उतरणार. वैराग्याच्या कळा दाखवणाऱ्या साधूकडून जगाचं कल्याण होत नाही, सभाग्या संताकडून जगाचं कल्याण होतं. मग संत दोन प्रकारचे. कोणत्या संताची संगती पाहिजे? अखंड दया तुझी प्रीती मज दे तयाची संगती. संत संगे सर्व काळ, संत संगे सर्व काळ, संत संगे सर्व काळ, संत संगे सर्व काळ. अखंड प्रेमाचा कळवळा, अखंड प्रेमाचा कळवळा, पंढरीचा वारकरी, हो पंढरीचा वारकरी. अखंड प्रेमाचा कळवळा, अखंड प्रेमाचा कळवळा, पंढरीचा वारकरी, हो पंढरीचा वारकरी. काय झालं माहितीये का? देवाला संगती मागितली संताची, पण कोणत्या संताची? अखंड दया तुझी प्रीती मज दे तयाची संगती. मग मी कमळापती तुझबा नानी कंटाळा. काय होतं, माणसाला रोज सप्ताह झाला की एवढे लोक जमत नाहीत कीर्तनाला. आता 2 वर्षांनी सप्ताह आहे म्हणून एवढे लोक जमलात. सप्ताह संपला मी जर कीर्तनाला तर एवढे लोक जमतील का? कंटाळा येतो नित्य देवाचं नाम गायला. पण संताच्या संगतीत गेल्यानंतर रात्रंदिवस देवाचं नामस्मरण चालतं, आणि रात्रंदिवस गेलेल्या नामस्मरणाने परमेश्वराची प्राप्ती आहे, सुखाची प्राप्ती आहे. म्हणून तुकोबारे म्हणतात मला अशा संताची संगती दे ज्यांच्या हृदयामध्ये तुझ्याविषयी प्रेम आहे, ज्यांच्या हृदयामध्ये तू निवास करतो, ज्यांच्या हृदयामध्ये तू क्षेत्र संन्यास घेऊन राहिलेला आहेस परमेश्वरा, अशा संताची संगती दे. असे संत कसे असतात? गीतेमध्ये 9व्या अध्यायात भगवंतांनी सांगितलं, महात्मानस्तुमां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रितः भजन्त्यानन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. तरी जयाचे चोखटे मानसी मी होऊन यसे क्षेत्र संन्यासी, जया निदैल्याती उपाशी वैराग्य गा.
असे दैवी प्रकृतीचे संत महात्मे परमात्मा त्यांच्या अंतःकरणामध्ये क्षेत्र संन्यास घेऊन राहतो. अशा संताची भेट दे, अशा संताची ओळख करून दे, अशा संताचं सानिध्य दे, बाकी दुसरं काही नको देवा मला. असे दैवी प्रकृतीचे संत महात्मे जेव्हा तुमच्या आमच्या सानिध्यात येतात काय करतात? हे सततम कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रता नमस्सन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. तरी कीर्तनाचे निनटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चिताचे जे नामची नाही पापाचे ऐसे केले. काय करतात साधू संत तुमच्या आमच्या जवळ आल्यानंतर आमचं तुमचं पाप त्यांच्या शब्दाद्वारे, त्यांच्या गायनाद्वारे, त्यांच्या कृपेद्वारे निरसून टाकतात जे नामाची नाही पापाचे ऐसे केले. म्हणून लक्षात ठेवा, कीर्तनाला येताना तुम्हाला माहिती आहे तुमचा फायदा काय असतो. तुम्ही कीर्तनात येऊन बसल्यानंतर किती एक जन्माचं केलेलं कितीतरी आपल्या पापातला कित्येक हिस्सा कीर्तन ऐकल्याने नाश पावत असतो. विठाला विठाला. म्हणून नेहमी माणसानं संगत कोणाची मागावी? संताची मागावी. संतांच्या संगतीचा फायदा आहे. संतन के संग लागे यार तेरी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. संतन के संग लागे यार, संताच्या संगतीत जात जा. का फायदा आहे तुमचा, खूप फायदा. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला, याच्या एवढा मोठा फायदा जगात दुसरा कुठं. संताच्या संगतीत जा. म्हणून संगती 3 प्रकारची असते. एक सत्संगती, एक कुसंगती आणि एक विसंगती. सत्संगती काय असते? संतांच्या संगतीत गेल्यानंतर माणसाचा फायदा होतो. एक सत्संगती झाली. दुसरी विसंगती, कोण कुणाला काय बोलाले कुणाचं कुणालाच कळना, है की नाही, अशी एक संगती असते. ह्यानं काय म्हणते, त्यानं काय म्हणते, त्यानं काय. 4 भाषेचे 4 माणसं एकत्र आले, काय बोलतात एकमेकाला कोणाचं काही कळेना, ही झाली विसंगती. आणखीन एक आहे कुसंगती. डेक्कनाच्या संगे हिरा दुबंगला कुसंगे नाडला साधू तैसा. वाईट लोकांच्या संगतीत गेलं की वाईट. 8च दिवस दारू पिणाऱ्याच्या संगतीत जा, तुम्हाला 9व्या दिवशी दारू प्याव वाटेल. ही संगती दारू पिणाऱ्याची. विठाला चांगली आहे. आणि म्हणून संतांच्या संगतीमध्ये कशाची चर्चा होते? ज्ञानाची चर्चा होते. ब्रह्मज्ञान तीर्थे असे घरोघरी धन्य नर नारी चतुर्भुज. ब्रह्मज्ञानाची चर्चा होते. म्हणून कबीरदासाने एका दोहात किती छान सांगितले बघा. सज्जन को सज्जन मिले तो हो जाए ज्ञान की बात. सज्जन को सज्जन मिले तो हो जाए ज्ञान की बात. गधे को गधा मिले तो खावे दो लात. गाढवाला गाढव भेटल्यावर काय होते? आमच्याकडे एक म्हण आहे, गाढवाचा गोंधळ म्हणा की मोठ्या नाही. गाढवाचा गोंधळ पुढचं पाठ नाही बाई, पाठ नाही. खरंच माहित नाही तुमच्याकडे ही म्हण? म्हणजे ती काय आमच्या लातूर जिल्ह्यापुरती सीमित आहे का काय? गाढवाचा गोंधळ लाथांचा सुकाळ. विठाला विठाला. गाढवं जमली ना, 4 गाढवं एकत्र लाता घालून घेतात एकमेकांना. तुम्हाला माहितीये का? माहित नाही का? तुम्हाला गाढवं तरी माहितीत का? ते तरी सांगा ना मला. म्हणजे पुढच्या वेळेस येताना गाढवं घेऊन येते दाखवायला कशी असतात ते. माना हलवा की सांगा, गाढवं माहितीत का? नाहीत माहिती गाढवं? थांबा जरा, आता जाऊन घेऊन येते बघून कुठे गाढव शोधून. गाढवं माहितीत ना? माहितीत. 2 पायाची की 4 पायाची? तुम्हाला 4 पायाचे गाढव माहितीत का? काय काय 2 पायाचे असतात. असतात तर असतात, कीर्तनात येतात. येतात तर येतात, पद्धतशीर झोपी जातात. विठाला विठाला. आणि म्हणून म्हणत होते काय, गधे को गधा मिले तो खावे दो लात. नेहमी संतांची संगती मागावी, संतांच्या संगतीत राहावं. म्हणून तुकोबारांनी संतांची संगती मागून घेतली. देव म्हणले तुकाराम महाराज, मी तुम्हाला ऐश्वर्य द्यायला तयार आहे, संपत्ती द्यायला तयार आहे, संपदा द्यायला तयार आहे, धन द्यायला तयार आहे, मुक्ती द्यायला तयार आहे. हे सगळं नको म्हणतात, संतांची संगती मागते. एक प्रश्न विचारतो, उत्तर द्या. तुकाराम महाराज म्हणले देवा विचार ना, काय विचारायचंय? तुकाराम महाराजाला देव म्हणले संत संगत देये सदा म्हणतोयस ना. हा, मग मी तुला संतांची संगती देतो नाही, अशातला भाग नाही, देतो. पण मला एक सांगा तुकाराम महाराज, संतांच्या संगतीत गेल्यानंतर तुम्ही काय करणार? अभंगाच्या 2ऱ्या चरणात गुण गाही
याची माझी सर्वत्र भावुकाई याची माझी सर्वत्र याची माझी अर्ध कीर्तन झालं, अभंगाचे 2 चरण सुटले, राहिलेले 2 चरण सोडवायचे. अर्ध कीर्तन झालं ना, वारकरी संप्रदायामध्ये मध्येच विठोबा रुक्माईचं भजन असतं. का असतं माहिती का? खाली बसलेल्या लोकांकरता, कारण ते खाली बसून पेंगलेले असतात ना, त्यांना रोज झोपायची सवय असते. मग ते कीर्तन चालू असलं की मध्ये झोप लागते ना, मग ते झोपलेल्या लोकांना उठवण्यासाठी मधलं विठोबा रुक्माईचं भजन असतं. आमच्यासाठी नाही, ते कोणासाठी? हां, तुमच्यासाठी. तुम्ही करणार ना मग भजन? माना हलत नाहीत तुमच्या, लय रट माना दिसतात तुमच्या. फेविकॉल लावून चिटकावलेले आहेत का काय? हां, हल्ले पाहिजे की मान. भजन करणार ना? आम्ही गुत्त घेतले भजन करायला. आपण गुत्त घेतले का? उक्त 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 घेतलंय आपण? नाही ना. आपण उक्त घेतले का? यांनी आमच्या बरोबर करू लागो भजन, काय बिघडलं? यांनी भजन केलं तर यांच्या अकाउंटला पुण्य जमा होईल, ते का आपल्या अकाउंटला जमा होणार आहे का? हा, तुमच्या मोबाईलचा नंबर दिल्यावर, पैसे दिल्यावर तुमच्याच मोबाईलला रिचार्ज होणार ना, का आमच्या अकाउंटला पडणार पैसे? नाही ना. मग तुम्ही नाव घेतल्यावर तुमच्याच अकाउंटला पुण्य जमा होईल, आम्हाला काही तर त्याचं मिळणार नाही. ज्या माणसाला 2 हात दिलेले देवाने, कशासाठी दिलेले? दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जैने तू जोडशी नारायण नासे जीव पण रोग. हात कशासाठी दिले? भजन टाळी वाजवण्यासाठी. जीभ कशासाठी दिली? वाणी कशासाठी दिली? भगवंताचं गुणगान करण्यासाठी. पाय कशासाठी? सत्संगाला चालत जाण्यासाठी. प्रत्येक इंद्रिय भगवंताने भजनाकरता दिलेले. घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण, मना ते धाव घेई राही विठोबाचे पाय. इंद्रियांचा राजा मन, मनाला सुद्धा सांगितलं पळायचंच असेल तर देवापर्यंत पळ, बाकी कुठं नको जाऊ संसारातल्या गोष्टी. म्हणून सर्व इंद्रियांनी भक्ती घडली पाहिजे तर देव प्रसन्न होतो. उठता बसता कंबर दुखती म्हणून राम 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 राम, गुडघे दुखा लागली म्हणून राम 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 राम, काय अर्थ आहे का त्या राम राम म्हणण्याला? गुडघे दुखतात म्हणून राम राम, दुखत नव्हते तेव्हा राम राम म्हणा. सगळं चांगलं व्यवस्थित आहे तेव्हा राम राम म्हणा, मग देवाला आनंद वाटतं. कळलं का? म्हणून सगळ्यांनी खाली बसलेल्या लोकांनी स्वेटर मधले, शालीमधले हात बाहेर काढा आणि सगळ्यांनी 2 हात मला दाखवा. कुणाकुणाला 2 हात देवाने दिलेत? हात खाली करा. जेव्हा मी हे सांगितले तेव्हा 80% लोकांचे हात वर झाले होते, 20% लोक अजून हात वर केले नाहीत. का केले नाहीत? त्यांना एकदा सांगितलेलं लक्षातच येत नाही, म्हणून दुसऱ्यांदा सांगते. अजून एकदा, तुम्ही कोरोनाची लस घेतली? कोणाकोणाची झाली? पहिली दुसरी लस हात वर करा. वा वा वा, छान छान, हात खाली करा. आता एक प्रश्न, सावरगावकर मंडळी, काय होते लस घेतल्यावर? काय होते लस घेतल्यावर? काय होते? कोरोना होईना? कोरोना होत नाही? होतो मग काय घेतली? मरत नाही म्हणून घेतली आहे. बरोबर आहे. लस घेतल्यानंतर एकतर कोरोना होण्याची शक्यता कमी, झालं तर मरणार नाही आपण, असं म्हणून आपण लसीकरण केलं. शरीराला झालेला कोरोना किंवा शरीराला कोरोना होऊ नये म्हणून तुम्ही 2 लस घेतलात, वॅक्सिनेशन तुमचं झालं. पण मला एक सांगा, शरीराला झालेला कोरोना या लसीनं कमी होईल हो, पण मनाला झालेला भवरोग कमी करायचा असेल तर वारंवार भजनाची आणि कीर्तनाची लस घेत राहावं लागणार तुम्हाला. वारंवार तुम्हाला वारंवार कीर्तनाची भजनाची लस घेत राहावं लागणार तुम्हाला. एकदा नाही, दोनदा नाही, एका वर्षासाठी नाही, जन्मल्यापासून श्वास आहे तोपर्यंत नित्य नित्य तुम्हाला भगवंताच्या भजनात राहावं लागेल, तर तुमच्या मनाला झालेला भवरोग नावाचा कोरोना कमी होईल, त्याशिवाय होणार नाही. म्हणून आज इमानदारीनं सगळेजण नाथबाबांच्या सानिध्यात त्यांच्या पायथ्याला आपण बसलोय. सगळ्यांनी 2 हात वर करून दाखवा मला देवाने कुणाला 2 हात दिलेले. हात खाली करा. असं कुठं आहेत एक चुकार, त्याला आमच्याकडे चुकार जनावर म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात की मला नाही माहिती. हा, ते आहेत ते. आम्ही कुठं दिसतो एवढ्या लोकात? मला नाही दिसत. नाथ बाबा बघतात ना, बडे बाबा गडावर बसून बघतात कोण हात वर करते. माझी पोरगी कीर्तन करायला आली, कोण हात वर करते, कोण बसतंय, कोण मनात काय काय चालू आहे, कोण तंबाखू चोळते खाली बसून अशी.
माझे नाथ बाबा सगळं बघतात माहिती का. हा, कोण काय काय करते ना सगळ्याचा पत्ता त्यांच्याकडे आहे बरं का, लक्षात ठेवा. हा, आता एवढं बोलून जर कुणी हात वर केलं नाही, रात्रीतून कोरोना होईल बघा. हात वर करा. शाबाश. कसे हात वर झाले कोरोनाच्या भीतीने. सगळ्यांनी मोकळे हात वर, अगदी शेवटच्या टोकाला. तेव्हा तिथं बसलेले मंडळी सगळी कमानी जवळ. हा, दोन्ही हात वर, मोकळे हात असे. आकडा झाल्यासारखं करू नका, असं मोकळे मोकळे हात. विठोबा पहिल्या वेळेसच घालायचं असते ना हार. असं कसं घालू द्या. तुमच्याकडे असं आहे का? ठोबा रखुमाई ठोबा रखुमाई ठोबा रखुमाई पहिलाच सप्ताह व्हायला लागला या गावात, है की नाही? असो, मच्छिंद्रनाथ बाबांच्या चरणावरती सेवा आहे. बघा अभंगाकडे वळूयात. काय म्हणतात तुकोबारांना देवाने विचारलं, ठीक आहे म्हणे तुम्हाला संतांची संगती पाहिजे तर मी द्यायला तयार आहे. देव विचारतात तुकाराम महाराजाला, पण तुम्ही संतांच्या संगतीत जाऊन करणार काय? तुकोबारांनी उत्तर दिलं, गुण गाई नावडी हीच माझी सर्व जोडी. देवा जेव्हा मी संतांच्या संगतीत जाईन ना, तुझे गुण गाणं गाईन. तुकोबाराय म्हणतात, गुण गाईन आवडी. गुण गाईन कोणाचे? देवाचे. कोणते गुण गाईन? जो परमात्मा तिन्ही गुणाच्या पलीकडे गेला, त्रिगुणातीत झाला, त्या भगवंताचे गुण मी गाणार आहे असं म्हणतात तुकोबाराय. का? जो परमात्मा निर्गुण होता त्याला सगुण साकार संतांनी केलं. ज्याला नावच नव्हतं, ज्याला रूपच नव्हतं, ज्याला रंगच नव्हतं, ज्याला आकारच नव्हता, तो परमात्मा संतांनी आकार आणला. नहीं रूप नहीं रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया. ज्या देवाला रंग नाही, रूप नाही, आकार नाही, अशा निर्गुण निराकार परमेश्वराला संतांनी आकाराला आणलं
आणि संतांनी आकाराला आणून जगाला सांगितलं याला देव म्हणतात. पळपाया हो नतमस्तक, तुझ्या जन्माचा सार्थक होईल. जो परमात्मा निर्गुण होता त्याला सगुण साकार संतांनी केलेले लक्षात ठेवा. आणि म्हणून संतांचे देवावर उपकार आहेत, म्हणून तर तो बांधला जातो. म्हणून तुझे गुण गाईन. आता तुकोबारांची जीभ कशाला म्हणतात माहिती ना, जीभ तुकोबारांची म्हणजे गुण गाणारे कोणाचे, देवाचे. तुकोबारांची जीभ देवाची गुणगान गात होती. आमची जावयाची सकाळी उठल्यापासून संध्याकाळ श्रीमंत घरचा जर जावाई मिळाला बाबा 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 जीभ थकत नाही आमची. म्हणून तर त्यांच्या जीभीत आमच्या जीभीत फरक आहे. त्यांची जीभ देवाच्या नामस्मरणाला लकलेली होती. आमच्याकडे एक लकलेला शब्द आहे, लकले. त्याला इकडं सोकले म्हणतात, त्याला इकडं सोकले, आमच्याकडे लकले म्हणतात, तुमच्याकडे सोकले म्हणतात. बरोबर. तुकोबारांची जीभ सोकली कशाला, देवाच्या नामस्मरणाला. तुकोबारे म्हणतात बघा, माझी माझी मजा झाली झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. तुकोबारे सांगतात काय, माझी जीभ आहे ना अनावर झाली. कशाला, देवाचं नाम घ्यायला. त्यांची जीभ अनावर झाली, देवाचं नाम घ्यायला. आमची दोनच गोष्टीला अनावर, खमंग खायला आणि संसाराचा पानचट बोलायला. अनावर आमच्या जीभीला आम्ही किती सांग, थांब ग, वळवळ करू नको, थोडी थांब ना. तुम्ही किती सांगा ती नाही ऐकत. कीर्तन चालू असते, ती सांगते अशी बरोबर हाताचं खिशात जाते, हळू जशी डब्बी बाहेर निघते. कीर्तनकाराकडे बघत, थांब ग, वळवळ करू नको, जिबीला किती म्हणा थांब. अनंत वाचाळ बरलाती ती नाही ऐकत. इमानदारीने सांगा किती जणांच्या तोंडात आहे कीर्तनात बसून तंबाखू. थांबत. आमची अनावर झाली तंबाखू खायला, सुपारी खायला, त्यांच्या अनावर झाली देवाचं नाम घ्यायला. हे तर फरक आहे ना, हेच तर फरक आहे. जिभीला आवर घालणं परमार्थातली सगळ्यात पहिली पायरी आहे. जिभेला आवर घालता आलं पाहिजे, जिभेला आवरता आलं पाहिजे. रस विषयामध्ये रंगलेली जीभ आहे ना, तिला आवरता आलं पाहिजे. जीभ आवरत नाही, जीभ फार बदमाश आहे. किती बदमाश आहे, कबीरदासाने एका दोहात सांगितलं. एकदा जिभेचं दाताचं भांडण लागलं म्हणे, जिभीचं दाताचं. मग दाताने तिला म्हणे, दंत कहे जीभ को हम 32 तू अकेली माय. दंत कहे जीभ को हम 32 तू अकेली माय. एक बार चाव जाऊ तो फिर याद कहाँ जाय. दातानं म्हणले म्हणे, आम्ही 32 जण आहेत ग, तू एकटी आहेस.
आम्ही जर तुझा चावा काढला तू कोणाकडे फेरियात घेऊन जाशील तुझी हाय का तुझं कोणी जीभ हसली आणि म्हणली येड्या दातांनो म्हणली तुम्हाला काय कळते का म्हणली माझं खेळ काय खेळ आहे तुझा मी लई न्यारी कशी न्यारी जीभीनं दाताला सांगितली जीभ कहे दंत को तुम 32 में अकेली माय जीव कहे दंत को तुम 32 में अकेली माय एक बार टीडी चलो तो 32 ही गिर जाए म्हणली विठाला जीवीने म्हणली माझा खेळ नाही न्यारा काय म्हणजे मी लय बहादर आहे म्हणे कशी काय बहादर आहेस एकदा जर वाकडं बोलले मला कोणी काय करत नाही म्हणले पण तुम्ही जागेवर राहत नाही बेटी म्हणली एखाद्या मोठ्या माणसाला प्रतिष्ठित माणसाला आपण वाकडं बोललो की काय म्हणतात हा लई बोलायला लागला रे थांब तुझे दात पडीन आता बोललो कोण सजा कुणाला जीभ लई डेंजर आहे आवरायला शिका हिला आवरलं पाहिजे तुकोबारांनी सांगितलं माझी जीभ आहे ना मी आवरली आहे आणि ती अनावर जरी झाली ना मला नाही जरी आवरली ना तर ती भगवान नामासाठी अनावर आहे खाण्यापिण्यासाठी अनावर नाहीये संसाराच्या गोष्टी बोलण्यासाठी अनावर नाहीये आमची जीभ सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत बाबा किती बोलती बाई 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 काय भाजी केली काय कालवण केलं काय केलं तुमची सुनबाई कुठे गेली तुमची मुलगी कुठे गेली किती बोलतो सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत बाबा विचारूच नका ज्ञानोबा म्हणतात 50 अक्षराशी करीशी भरोवरी शेखी तुझे तोंड वैरी तुझं राया किती बोलतो सकाळी उठल्यापासून संध्याकाळ पर्यंत उगच कट्ट्यावर वट्ट्यावर बसायचं मिसरी हातात द्यायची लावायची अशी मस्त उगच गप्पा ठोकायच्या गावच्या लोकांचं कुठ खायचं काही गरज आहे का आणि म्हणून सांगितलं काय अनेकांचे कानी गुणदोष मना नानी मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा काय मधुरावानी ओठी तुका म्हणे वाव पोटी वेची ते वचन जेणे राहे समाधान विठाला विठाला सांगितलं सगळ्या इंद्रियाला खबरदार देवाच्या नामाशिवाय दुसरं काही गायलीस ना दुसरं काही बोललीस ना जिभे ठेवणार नाही तुला तोंडात तुला बोलायचं असेल तर देवाचं नाम घा बाकी काही बोलू नको जिभेला पथ्य सांगितलं पथ्य नाम विठोबाचे आणि वाचे नसेवी पथ्य सांगितलं जिभेला देवाच्या नामाशिवाय दुसरं काही आम्ही काय करतो माहिती का आम्ही रोज इंजेक्शन घेतो आम्हाला शुगर झाली आम्ही रोज गोळ्या घेतो पण त्याच्या सोबतच वाटीभर गुलाबजामुन खातो कमी होईल का शुगर नाही होणार ना तसंच आमचं आहे बघा आम्ही विषयासोबत भगवंताचं नाम घेतो विषय बंद झाले पाहिजेत आणि देवाचं नाम घेतलं पाहिजे बंद नाही विषयच नारायण झाले पाहिजेत विठाला विठाला गुण गाईन आवडी हेच माझी सर्व जोडी तुकोबाने सांगितलं मी गुण गाईन देवा बाकी काही गाणार नाही माझ्या मुखानं बाकी दुसरं काही वदणार नाही केवळ तुझे गुण गाईन आणि आवडीनं गाईन सवडीनं नाही वेळ मिळाली म्हणून नाही आवड म्हणून गाईन मला तू खूप आवडतोस तुझ्यावर मला प्रेम चढलेलं आहे मी तुझ्या झालेलं आहे तू माझा आहेस हे मला माहिती आहे म्हणून आवडीनं तुझं भजन गाईन ह्या बोलण्याला तुकोबारांच्या देव इतके प्रसन्न झाले देवाचं कंठ दाटून आलं कडकडून मिठी मारली तुकोबारांना आणि मग देव म्हणतात तुकाराम महाराज तुमच्या या बोलण्याला मी प्रसन्न झालोय हो मी खूप तुमच्या भक्तीवर प्रसन्न आहे मला काहीतरी मागा म्हणाले मागा म्हणल्यानंतर तुकोबाराय म्हणले तुझ्याकडे आहेस काय रे देवा द्यायला म्हणली मला काय आहे तुझ्याकडं देव नाराज झाले खाली मान घातली अशी देव खाली मान घातले देवानी खाली मान घातलेली तुकोबारांनी पाहिली आणि तुकोबारांच्या लक्षात अरे अरे आता जर मी देवाला काही मागितलं नाही तर काय होईल देवाची किंमत जाईल कशी जाईल आणि काय होतं घरात पती पत्नी असतात ना ते काय करतात नवऱ्या पती कामाला गेल्यानंतर 10,000 रुपये पगार आली महिन्याची पगार घेऊन ते पती घरी आले मालक त्या पत्नीचे मालक आले घरी त्याला इकडं काय म्हणतात मालक म्हणतात मालक म्हणल्यावर लक्षात येते ना हा मालक म्हणल्यावर नवऱ्याला मालक म्हणतात मालक घरी आले ती सुंदर स्वयंपाक केली होती त्या दिवशी आणि मग जेवण केले मालक खुश झाले किती छान स्वयंपाक केलीस बरं आज म्हणली मालकिनीला त्यांच्या पत्नीला मग उगच नुसतं तोंडानं मया करता काही मला मया केल्यासारखं दाखवावं लागेल की नाही म्हणली ती तुला काय पाहिजे सांग नवरा बोलला बरं का बायकोला तुला काय पाहिजे सांग बायको म्हणली उगच ती पगार आण लावायची तेवढी द्या बरं म्हणली द्या बरं म्हणल्यानंतर नवऱ्यानं काढलं प्रेमात आलं आणि दिलं काढून 10,000चा गठ्ठा बायकोला देऊन टाकलं तिने घेतली कपाटात कुलूप लावून कमरीला चावी आता देताना दिलं पण नंतर सुपारीला माग झालं ना
देताना दिलं प्रेमात बायकोला देऊन टाकलं सगळं. पण नंतर मग ह्याला 200 माग, त्याला 200 माग, त्या मित्राला. एक मित्र 8 दिवसांनी घरी आला, वहिनी दादा कुठे का? माझे 200 रुपये घेतले होते 1 आठवड्यापूर्वी, मला पाहिजेत म्हणून आलो होतो. बायकोच्या लक्षात आलं काय प्रेमात येऊन सगळी पगार मला देऊन टाकलेत, आता सुपारीला खर्च पाण्याला सुद्धा लोकांना मागतायत. लक्षात आलं. घरी आले ना मालक, ती बायको म्हणायला लागली नवऱ्याला, अहो असं का करताय वेड्यासारखं? तो म्हणला काय झालं? लाडात आलात, प्रेमात आला, सगळी पगार मला दिलात आणि लोकाला मागत फिरलात. असं लोकाला मागत फिरल्यावर बरं वाटेल का? मला काय करायचे, तुमची पगार हे घ्या, तुम्हाला 2000 रुपये खर्चाला, असं म्हणून ती काढून दिली. आणि मग ह्याचा खर्च भागू लागला. तसंच लाडात येऊन देवानी आपल्या जवळचं जे काही होतं ते सगळं संतांना देऊन टाकलं. हा रिकामा झाला होता. आणि ही गोष्ट तुकोबाऱ्यांना माहिती होती. तुझ्याकडे काय रे द्यायला, तू काय देऊ शकतोस म्हणे मला. तुकोबाऱ्यांचं सामर्थ्य बघा भक्तीचं. असं बोलल्याबरोबर देव नाराज झाला. पण लक्षात आलं, मी जर आता माझ्या देवाला काही मागितलं नाही, लोक म्हणतील पृथ्वीवरचे काय, ह्या पांडुरंगाला तुकाराम महाराजाला काहीच देणं झालं नाही, पांडुरंग कुठला श्रेष्ठ आणि ते तुकाराम महाराज श्रेष्ठ, असं लोक म्हणतील, माझ्या देवाचा कमीपणा होईल. आणि म्हणून तुकोबाऱ्यांच्या लक्षात आलं. तुकोबाऱ्यांच्या जेव्हा लक्षात आलं ना, विठ्ठला विठ्ठला आता जर मी माझ्या देवाला काही मागितलं नाही तर लोक पांडुरंगापेक्षा तुकाराम महाराज मोठे म्हणतील आणि माझी देवाची पूजा सोडून माझी पूजा करतील, याची भीती वाटू लागली. आणि म्हणून तुकोबाऱ्यांनी ठरवलं, माझ्या देवाचा मान मला वाढवायचा. राहू दे की आता शांत बसा की काय. इकडे बघा सगळेजण, काही हरकत नाही. इकडे बघा, बोलू दे त्यांना. इकडे बघा काय म्हणाले माहितीये का तुकोबाराय, आता जर देवाला काही मागितलं नाही तर देवाची किंमत कमी होईल, माझी वाढेल. मला खाली जाऊन पृथ्वीवर ज्या देवाचा प्रचार करायचा आहे त्या देवाचा माझ्याकडून अपमान होईल. म्हणून तुकोबाऱ्यांनी देवाकडे पाहिलं. म्हणले देवा माझ्याकडे बघा. देव वर नजर करून तुकोबाऱ्यांकडे पाहतात. तेव्हा तुकोबाराय म्हणतात, म्हणशी काही मागा आणि हेची देगा पांडुरंगा. अरे तू माग 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 म्हणतोयस म्हणून मागतो अभंगाच्या पहिल्या चरणात. हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, हेची दान
तू माग म्हणतेस म्हणून मागतोय, मला मागण्याची आवश्यकता राहिली नाही का? कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. मागण्याची मला इच्छा नाहीये देवा का? कुंटली या धावा तृष्णेची या मागण्याची जी इच्छा असते, जी प्रवृत्ती असते संपून गेली. आता दिसू नये जना ऐसे करी गा नारायणा. काय मागू तुला देवा? मागण्यासाठी शिल्लक काही उरलेलंच नाहीये. मागायची माझी इच्छा नाही, पण ना आता जर मी नाही मागितलं ना तर तुझं पण जाईल, तुझी किंमत कमी होईल. आणि पतिव्रतेला ना पतीची किंमत कमी झालेली नाही चालत. तसं तुझ्यावर खूप प्रेम केले, तुझ्याच नामाचं संकीर्तन करायला, तुझ्या नामाचा प्रचार प्रसार करायला खाली जाणारे ना, तर मग लोक म्हणतील तुकाराम महाराज पांडुरंगापेक्षा श्रेष्ठ आहेत. वास्तविक पाहता संत श्रेष्ठच आहेत, पण मला नाही चालणार माझ्यापेक्षा तुला कमी लेखलेलं, म्हणून मी तुला मागतो. ऐक देवा, म्हणशी काही मागा हेची देगा पांडुरंगा. माग माग म्हणतेस म्हणून मागतो. हेची दान देगा देवा, तुझा विसर नवावा. बस बस, द्यायचं असेल तर एकच दे, आणि दान म्हणून दे, एकच दे. काय तुझा आयुष्यात कधी विसर नाही पडला पाहिजे, एवढं मला दे देवा, बाकी मला काही मागायचं नाही. मग आता एक प्रश्न असा निर्माण होतो, विचार करा मंडळी. रात्रंदिवस भगवंताच्या नामाशी एकनिष्ठ असलेले तुकाराम महाराज एका श्वासासाठी सुद्धा देवाला जे विसरले नाहीत, त्यांना खरंच विसर पडणार होता का? पडणार होता का? नव्हता ना. ते कोण होते? साक्षात परमात्मा, वैकुंठवासी, साक्षात देव अवताराला आलेले होते तुकोबाराय. मग त्यांना देवाचा विसर पडणार होता का? पडणार नव्हता. मग असं का म्हणावं? असं का म्हणावं? तुझा विसर न व्हावा का म्हणावं? का म्हणावं त्याचं कारण सांगते, ऐका. एक पोरग 10वी शिकलं, 12वी शिकलं, चांगले मार्क मिळाले, पुढे D.Ed केलं, आणि D.Ed झाल्यानंतर त्याला शाळेमध्ये शिक्षक म्हणून नोकरी लागली. मग ते गेलं शाळेत. पहिल्या दिवशी वर्गावर गेलं शिकवायला, आणि बोर्डावर जाऊन 1 2 काढायला चालू केलं. D.Ed शिकल्यावर 1 2 काढलेली बोर्डावर. D.Ed शिकलोय, डिग्री मिळवली, आणि बोर्डावर 1 2 काढते. कोणासाठी? 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 1 2 लिहिणं कोणासाठी आहे? त्याच्या स्वतःसाठी नाहीये, समोर बसलेल्या विद्यार्थ्यांच्यासाठी आहे. देवाकडं समाज, जग, जगातला प्रत्येक जीव, प्रत्येक माणूस देवाकडं मागायला गेल्यानंतर काय मागावं? देवा, मला बायको कधी मिळल, माझं लग्न होईना झाले, देवा मला पोरग कधी होईल, 4 पोरी झाले, देवा माझ्या बोरला पाणी लागल का? हे नाही मागायला जायचं देवाजवळ जात असताना. मग काय मागायला जायचं? एकच मागायचंय, काय? हेची दान देगा देवा, तुझा विसर नवावा. एकच मागितलं, पण ते सुद्धा जगासाठी मागितलं. विठाला विठाला. ही खऱ्या भक्ताची लक्षणं असतात बघा. खऱ्या भक्त देवाजवळ जातो ना, तेव्हा देवाला काहीच मागत नाही. एकदा काय झालं होतं, मंदिराच्या बाहेर भिकारी बसलेले होते कटोरा घेऊन मागायला. मंदिराच्या आत दर्शनाला बारी लागली होती. देवानं आईसाहेबाला, रुक्मिणी आईसाहेबाला प्रश्न विचारले. म्हणले, रुक्मिणी सांग बरं, ह्या मधल्या भक्तांमध्ये आणि बाहेरल्या भक्तांमध्ये काय फरक आहे? रुक्मिणी आईसाहेब म्हणतात, दोन्ही सारखेच आहेत. कस काय सारखे आहेत? बाहेर बसलेले कटोरा घेऊन मागतात, हे बिना कटोऱ्याचं मागतात, एवढाच फरक आहे म्हणले.
नाही का? न कटोरा हातात घेता देवाला आठ्याण्याचं फुल ठेवायचं, 8 लाखाची वस्तू मागायची महाराज. एक तर माणूस गेलो लालबागच्या राजाला मागायला. लालबागचा राजा मुंबईला गणपतीच्या जवळ गेलो, पाया पडलं आणि गणपतीला हात जोडून म्हणाले, देवा. गणपतीनं डोळे उघडून बघितले, लई अर्थ भावनेनं हाक मारते म्हणून उघडून बघितले. काय म्हणले? देवा, माझ्या बायकोला साड्याचा लई हवाई म्हणली. माझ्या बायकोला भरपूर साड्या मिळाव. बरं, तुला काय पाहिजे? देवा, मला एक कार मिळाव म्हणली. मला कार मध्ये बसून लई फिरायची इच्छा आहे. देव उठले सिंहासनावरच्या, काढ कणकान पडे म्हणली, गाडवा, तुला मला जर कार देता आलास तर मी कशाला उंदरावर फिरलो असतो म्हणजे. विठाला विठाला देवाजवळ गेल्यानंतर आठवण्याचं काहीतरी द्यायचं, 8 लाखाचं देवाला मागायचं. मग असं जे आम्ही नेहमी नेहमी देवाला मागतो ना, ते देवाला नाही आवडत. जो काहीच न मागे कोणाशी, तोच आवडे देवाशी. जो कुणालाच काही मागत नाही ना, तो देवाला आवडतो. लक्षात ठेवा. भक्त प्रल्हादाच्या समोर जेव्हा नरसिंह भगवान प्रकट झाले ना, म्हणतात तू माग, तुझ्या भक्तीवर मी प्रसन्न आहे. पहिल्यांदा भक्त प्रल्हाद म्हणतो माझ्या बापाचा उद्धार कर, का असुर आहे, राक्षस आहे, केला. दुसऱ्यांदा माग, तुझ्यासाठी काहीतरी माग, माझ्या कुळाचा उद्धार व्हावा, का माझ्या राक्षसांचं कुळ आहे, माझे आजी पंजे सगळे राक्षस होते. ज्या कुळात तुझ्यासारखे भक्त जन्माला येतात त्यांचा सहजच उद्धार आहे. तू का म्हणे ती तारीले सकाळा आपुल्या कोटी कुळासहित. चल, दिलं. पुढं तुला माग. भक्त प्रल्हाद म्हणतो, देवा एक सांगू का? काय? मला तुला काही मागावं अशी भावनाच येऊ देऊ नको म्हणले कधी जीवनामध्ये. बस, त्याला म्हणतात मागणं. मागायला शिका देवाकडे. असं मागा, ते सोबत घेऊन जाता येईल. तुकोबारीने मागितलं, हेची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा कधीच. माया स्पर्श करू नये असं अंतःकरणाला, माझ्या आत्म्याला स्पर्श लवलेश लागू नये तिचा कधीच. मी सदैव तुझ्या नामस्मरणात रंगून राहावा. मी सदैव तुझ्या चिंतनामध्ये, तुझ्या स्वरूपाला पाहण्यामध्ये दंग असावा. मी मस्तीतच जीवन जगावा. बस, मस्त असावा मी तुझ्या आनंदामध्ये जीवन जगावं. बस एवढंच मला दे, बाकीच्या पलीकडे काही नको. असं मागायचं असेल तर. म्हणून हे सगळं इथं ठेवून जायचं आहे. सोबत येणार आहे ते केवळ नाम. ते नाम मागा देवाकडं. आणि उर्वरित आयुष्य ज्याचे 50 वर्ष झाले ना, त्या माणसाने संसाराची चिंता सोडून द्या, संसारातले काम सोडून द्या. सरळ गडावर जायचं, बडेबाबाच्या तिथं जायचं, माळ घ्यायची, पद्धतशीर जप करायचं. 50 वर्ष कोणाकोणाचे पूर्ण झालेत माऊल्यांनी हातवर करा बघा, एकतर करती का? 50 वर्ष कुणाकुणाचे पूर्ण झाले, हात वर करा. कर गे माय हरणे कर की. 50 वर्ष झाली नाही, 25 वर्षाची दिसली तुला. 50 वर्ष पूर्ण झाले ना, जायचं सरळ, जप करायचं, ध्यान करायचं, साधना करायची. सुनबाईला म्हणायचं भाकर घालावं लागेल तुला, तुझ्यासाठी एवढी प्रॉपर्टी कमवून ठेवली, भाकर घालावं लागेल तुला. मी नाही आता इथून पुढे काम करणार, मी देवाचं नामस्मरण. उर्वरित आयुष्य देवाच्या चिंतनात घालवा. कशाला का कमरेला चावे पाहिजेत तुम्हाला? झालं ना तुमचा संसार, सून आली ना, द्या ना सगळं सुनाच्या हातात. हा, सोडून टाका सगळा कारभार. काय करायचं? नाही नाही नाही, आमच्या पोराला अजून कारभार जमत नाही. कसं जमल तू एवढा आकडून ठेवल्यावर? देव मोकळं सोडून मग बघ कसं करते त्याचा कारभार. काय काय करणं, आपल्याला काय करायचं? उर्वरित आयुष्य देवाच्या नामस्मरणात घालवा. जीवन हे नामस्मरणासाठी, आपल्या स्वस्वरूपाच्या जाणीवेसाठी प्राप्त झालेले, याला संसारामध्ये वाया घालवू नका. संपली संसाराची जिम्मेदारी. उर्वरित आयुष्य नामस्मरण. जितका वेळ तुम्हाला बसता येईल एकट्यामध्ये जप करत, तितका वेळ बसा. परमात्मा प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही, मी साक्ष देते या गोष्टीची. निश्चित परमात्मा तुम्हाला भेटेल, त्याची अनुभूती होईल. याच्यासाठी जीवन मिळालेलं आहे. म्हणून आजची झालेली सेवा नाथबाबांच्या बडे मच्छिंद्रनाथ बाबांच्या चरणावरती, बडेबाबांच्या चरणावरती समर्पित करते. नाथकन्या म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये फिरत असताना आज माझ्या अंतःकरणाला खूप समाधान वाटलं की मला बाबांच्या या नगरीमध्ये सेवा करण्याचा योग प्राप्त झाला. आज आपल्या सर्व गावकऱ्यांच्या साक्षीने नाथबाबांच्या चरणावरती एक विनंती, एक मागणी. बडे बाबा, तुमची नाथकन्या म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभरात फिरते आणि महाराष्ट्रभरात फिरत असताना रामकथा, भागवत कथा, शिवकथा करते. पण माहूरगडाच्या ठिकाणी मला महंत मालकांनी तिथल्या बोलून दत्त पुराण त्यांनी माझ्या हातात देऊ केलं आणि सांगितलं की इथून पुढे तुम्ही दत्तकथा करायची आहे. आणि मी त्या दत्तकथेचा अभ्यास करून आज संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये मी ती दत्तकथेचा प्रचार करते. जसं मी ते करते तसंच नाथकन्या असल्या कारणाने मला इथून पुढे नाथकथा पण करायची आहे. बडेबाबांनी माझी सेवा त्यांच्या चरणावरती रुजू करून घ्यावी अशी माझी एक इच्छा आहे.
माझ्या अंतकरणातली इच्छा आहे. आणि एक दुसरी गोष्ट की मागच्याच नवरात्रापासून मी असं ठरवलंय जीवनामध्ये की परत कधी कीर्तनला कोणाकडनं पैसे मागायचे नाहीत. निरपेक्ष जीवनभर सेवा करायची आहे मला. का मी संन्याशी, मला काय थोडीच लेकीला लग्न लावायचंय, मला थोडीच सून आणायची आहे घरात, मला थोडीच बंगला बांधायचा आहे. काय काय देणं घेणं आहे. जीवन समाजासाठी वेचलेलं आहे, समर्पण केलेलं आहे. इथून पुढे आयुष्यात कधी कोणाला कीर्तनाला पैसे मागायची गरज नाही. हा, गाडीला येण्यासाठी जे काही खर्च लागेल ते खर्च त्यांनी द्यावं. आणि माझा श्वास चालतोय, माझ्यात जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत मी ही सेवा आयुष्यभरासाठी निरपेक्ष करायची ठरवली आहे. म्हणून नाथबाबांनी माझी एक कथेची सेवा त्यांच्या संस्थांवरती करून घ्यावी अशी मी नाथबाबांना तुमच्या सर्वांच्या साक्षीने एक विनंती करते. आणि मी या ठिकाणी नाथबाबांच्या चरणावर नतमस्तक होते की बाबांनी खरंच माझ्याकडून एकदा महाराष्ट्रात पहिल्यांदा नवनाथ कथा बाबांच्या गडावरती त्या ठिकाणी व्हावी, त्या ठिकाणी माझी कथा व्हावी आणि तिथून मला आशीर्वाद मिळावा अशी इच्छा करते. मनातल्या मनात ही इच्छा बाळगून या ठिकाणी मी माझ्या कीर्तनाच्या सेवेला पूर्णविराम देते. तत्पूर्वी एक सूचना, इथे खूप सुंदर तुम्ही हा सप्ताह केलात बरं का. सगळा महिला सप्ताह किती सुंदर, त्या बॅनरवरती सगळे महाराष्ट्रातले दिग्गज सगळे कीर्तनकार या ठिकाणी आलेले आहेत. सोनाली दिदीचं उद्या कीर्तन आहे, जी माझी कनिष्ठ बहीण आहे, जी महाराष्ट्रभरामध्ये संन्याशी साध्वी होऊन जी चकलंब्याच्या संस्थांसाठी आपलं देह समर्पण करून या ठिकाणी केवढं सुंदर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये ती आज संन्याशी धर्म स्वीकारून आज किती सुंदर प्रचार करायला लागली आहे. तुमच्या परिसरातली ती कन्या आहे, म्हणून तुमच्या सगळ्या परिसरांचं तिच्यावर प्रेम आहे, ते असावं. हे सगळे जे कीर्तनकार तुमच्याकडे येऊन गेलेले आहेत, सगळे सुंदर साधना करणारे, आपापलं जीवन जगणारे सर्व ही मंडळी तुमच्या गावात बोलवलात. कीर्तन करणं एकट्याचं काम नाही, हा खेळणं हे एकट्याचं, हे पाहिजेत आमचे सगळे सवंगडी सोबत. या सवंगड्याशिवाय शक्य आहे का? ज्ञानेश्वरी तर मलवार, ज्या महाराष्ट्रभरामध्ये पखावाज, मला वाटते पहिल्याच महिला पखावाज वादन करणाऱ्या तुम्हीच आहेत महाराष्ट्रामध्ये, है की नाही? महिलांना म्हणजे कुठंतरी एक महिलांवर जे अन्याय होत होता, तुम्ही जाणीव बघा. ज्ञानोबाराची मंदिरं पाहायला मिळतील, तुकोबारांची मिळतील, मुक्ताबाईचं नाही मिळणार. शोकांतिका आहे संप्रदायातली, शोकांतिका आहे. बाई म्हणून बांधलं नाही का, कोणाला पटलं नाही म्हणून बांधलं नाही का काय, पण मुक्ताबाईची मंदिरं बघायला मिळत नाहीत महाराष्ट्रात. ज्ञानोबारांची पाहायला मिळतात, जनाबाईचं पाहायला मिळत नाही का, महिला म्हणून मागं ढकलली असतील, म्हणूनच तुम्ही पखावाज वाजवायला तयार झालात. आनंदाची गोष्ट आहे. आमच्या स्वरांजली तर हिंगे किती सुंदर गातात, तुमच्या परिसरातले आहेत. संगीताताई पांचाळ, हा संगीताताई पांचाळ किती छान गातात. इथे जवळ गाव आहे यांचं, ह्या परिसरातले आहेत त्या, डोंगरकिनीच्या जवळ इथल्या ह्या परिसरातले आहेत. किती सुंदर त्यांचं गायन आहे. नंदिनीताई, आमच्या बऱ्याच कीर्तनामध्ये तुमची माझी साथ झालेली आहे. नांदेडला असेल, आणखीन बऱ्याच लातूरला असेल, बऱ्याच ठिकाणी नंदिनीताई खूप सुंदर, आळंदीच्या आहेत, किती छान गायन करतात, सुंदर. तुम्ही या परिसरातलेच आहेत? नाव काय दीदी तुमचं? हा, वैष्णवी दीदी किती सुंदर गायन करतात, या परिसरात आहेत. त्या लेकरासाठी एकदा टाळ्या वाजवा बरं सगळेजण. तुमच्या परिसराचं नाव उद्या हे लेकरू जेव्हा मोठं होईल, जेव्हा महाराष्ट्रामध्ये जाईल, तेव्हा तुमच्या परिसराचं नाव करणारं लेकरू आहे. ह्या सगळ्या मौल्या नका टाळा वाजवाई ना, थांबायची हिंमत केल्या ना, ह्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. नका टाळा वाजवला, थांबायची हिंमत केली ना, सुरुवात कुठून तरी झाली पाहिजे. थांबायची हिंमत केला याच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. हळूहळू ताल येतं. आईच्या पोटातून कोणी शिकून येतं का? कोणी शिकून येतं आईच्या पोटातून? अरे बापरे, महाराष्ट्रभरात हीच पंचायत आहे. मुक्ताबाईला बघितली की सगळेच घाबरतात, काय आहे देव जाणे. तसं मी काही घाबराय म्हणजे काही माणसं खात नाही, भाकरीच खाते. पण आहे एक म्हणजे काय, ते नाथ परंपरेचा वेश असल्या कारणाने कदाचित जास्त कडक वैराग्य असल्यामुळं कदाचित घाबरतातच मला सगळे लोक बहुतेक. पण मला घाबरायची काय काळजी नाही. मला खूप आनंद वाटला. सावरगावला आले मी, ह्याचा खूप मला आनंद आहे. 2:30 वाजता मी भागवत कथा संपून निघाले मी वाढवण्यावरनं. माझ्या संस्थांच्या शेजारी माझं गाव वाढवणा म्हणून गाव आहे, तिथे कथा चालू आहे. तिथली कथा 2:30ला संपवली, 12ला सुरू केली, 2:30ला संपवली, 2:30ला तिथून निघालेली आहे मी. आणि तुम्ही आता अजून एक सांगते तुम्हाला, नाथबाबाची कन्या, त्याचा तुम्हाला एक पुरावा देते. इथून पुढे आता लगेच दुसरी रूपावळी घ्यायची आणि दुसरं कीर्तन करायला लावायचं. एवढ्याच ताकदीनं नाही कीर्तन केलं तर मला नाथकन्या म्हणायचं नाही. इथून पुढे अजून 3 तास जर तुमची बसायची तयारी असेल, रूपावळी घ्यायची पंचाळताईनी आणि मी दुसरा अभंग घेऊन चिंतन करायचं. एवढ्याच ताकदीनं, आवाज कसलाच कमी होणार नाही, एवढ्याच ताकदीनं बोलणार. हे जे दिलंय ना, ते नाथबाबांचं देणं आहे माझ्यामध्ये.
मला सकाळी म्हणत होते मस्के काका आमचे राजेंद्र भाऊ म्हणत होते, फोन केले मला, म्हणले माई तुम्ही कथा करून येणार, तिथं 2 तास बोलणार, एवढा प्रवास, मग इथं आल्यावर कसं बोलणार, तुम्ही थकून जा. नाही म्हणलं, थकून जायचं नाही म्हणलं, ये पिल्लू नाथाच्या घरचं आहे म्हणलं, ये नाथाच्या घरचं पिल्लू थकत बिकत काय नाही म्हणलं, 1200 किलोमीटरचा प्रवास असला तरी एवढ्याच ताकदीनं बोलणार म्हणलं, ते दिलंय बाबांनी माझ्यात. म्हणून फार सुंदर या ठिकाणी नियोजन आमचे मस्की तात्या असतील, राजेंद्र भाऊ असतील, मला बाकीच्यांचे नावं माहिती नाहीत, पण तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद, समस्त ग्रामस्थ मंडळींच्या वतीनं किती छान या ठिकाणी सप्ताह केलात, आपणांना आशीर्वाद आणि हा सप्ताह असंच पुढे चालावा असा आशीर्वाद देऊन या ठिकाणी मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह 2021 मौजे सावरगाव तालुका आष्टी जिल्हा बीड. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.